हॅलो, नमस्कार, गुड इव्हनिंग सगळ्यांना. चला, वेलकम टू द कोर इन्फिनिटी अकॅडमी. परत आपलं आजचं राज्यसेवेचे लेक्चर पुढचं. ह्याच्या अगोदरही तुम्ही बरेच लेक्चर्स बघितले, काही जनरलाइज स्वरूपात होते. राज्यसेवा पूर्वपरीक्षेमधले GS मधले सगळे सब्जेक्ट आहेत त्याबद्दल आपण लेक्चर घेतलं. आता मात्र स्पेशली इकॉनॉमिक्स. चला, सुरू करण्याच्या अगोदर आवाज येतोय का? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? ऑनलाईन सांगा. आणि आज आपला पूर्ण लेक्चरचा मेन पार्ट हा आहे इकॉनॉमिक्स, अर्थव्यवस्था. आणि त्याच्या संदर्भात मोस्ट इम्पॉर्टंट सिलेबस आयोगाने काय दिलेला आहे, त्याच्यामध्ये टॉपिक्स कुठले आहेत, सब टॉपिक्स कुठले आहेत, त्याच्यानंतर रेफरन्स काय वापरले पाहिजे कुठले, या सिलेबसला धरून. आणि PYQचं थोडंफार आपण इथं ओव्हरव्ह्यू घेऊ. ठीक आहे, पण मेन आज सेंटर पॉईंट आपला काय, सिलेबस. चलो, राज्यसेवा प्री. आतापर्यंत आपल्याला काय सवय असते, एखादी एक्झाम कुठलीही तयारी करायला सुरुवात केली, आयोगाने दिलेला सिलेबस असतो, त्याची प्रिंट काढतो आणि बघतो, वाचतो आणि तेवढंच दिलेलं आहे. इथं तुम्हाला दाखवतो सिलेबस, एका ओळीत 2 ओळीमध्ये सिलेबस संपून टाकला आपला. आणि मग तेवढ्या ह्याच्यात तुम्ही काय घेणार आहेत, तेवढे जे टॉपिक मेन्शन केलेत तेवढंच फक्त करायचं आणि परीक्षेला जायचं, असं असेल तर तुम्ही फार मोठी चूक करताय. त्याच्या व्यतिरिक्तही काही टॉपिक आहेत आयोगाने सिलेबसमध्ये मेन्शन नाही केलेत, पण परीक्षेत प्रश्न आहेत. हे आपल्याला सुरुवातीलाच माहिती पाहिजे. नाही तर फक्त सिलेबस ओरिएंटेड जर तुम्ही अभ्यास करत असाल, त्याचा अर्थ अर्धवट अभ्यास करताय, पहिल्यांदा तिचं लक्षात घ्या. आणि म्हणून त्याच्यासाठी डिकोडिंग गरजेची आहे. या डिकोडिंगमध्ये काय येणार आहे, एकतर क्लिअर कट आयोगाने मेन्शन केलेले टॉपिक, आयोगाने मेन्शन केलेले टॉपिक्स ते कुठले आहेत. बरं, आता नुसते मेन्शन केलेले टॉपिक्स नाहीत, तर काही टॉपिक हे तुम्हाला जिथं म्हणलं ना सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह दिलेलं आहे. हा कुठला टॉपिक आहे, आर्थिक व सामाजिक विकास. आता हा टॉपिक तुम्ही कुठं असता बघा ना, तुम्ही जनरली इकॉनॉमिक्सचे पुस्तक बघा, त्याच्यामध्ये हे टॉपिक तुम्हाला सापडेल का असा. मग काही काही शब्दांचे अर्थ परत अजून एक दाखवतो पुढे तुम्हाला इथं. आता बघा, आयोगाचे हे कीवर्ड्सच दाखवतो आणि मग आपण परत इकडे येऊ, इकडे. म्हणजे हे लेक्चर का गरजेचं आहे, डिकोडिंग म्हणजे नेमकं काय हे कळेल. हा आयोगाचा सिलेबस आहे. आर्थिक व सामाजिक विकास हा टॉपिक कुठून वाचायचा. पर शाश्वत विकास टॉपिक आहे, माहिती आहे, आपण बघतो. दारिद्र्य आहे, ठीक आहे. आता समावेशन नावाचा टॉपिक, तुम्ही जनरली कुठलंही बुक बघाल ना, तर तुम्हाला हे असे काही टॉपिक आहेत हे किंवा हे एकत्र असं पाहायला मिळणार नाही. आणि मग आपण काय सर्च करतो, बरं सगळ्यात महत्त्वाचं हा टॉपिक काय आहे, वाचा ऑनलाईन, सांगा त्या टॉपिकमध्ये येतं काय आणि हा इथं काय करतो इकॉनॉमिक्समध्ये. म्हणून सिलेबस डिकोडिंग गरजेची आहे. सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, चला संपलं. हा म्हणजे नेमका कुठला टॉपिक आहे. आणि आपण ज्या वेळेला एखादं बुक घेतो त्यावेळेला दारिद्र्य, बेरोजगारी, सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स ज्याला म्हणतो आपण, कर प्रणाली हा टॉपिक दिसतो. परकीय व्यापार, LPG पॉलिसी, आर्थिक सुधारणा किंवा पंचवार्षिक योजना, आर्थिक नियोजन, हे टॉपिक कुठे आहेत, सिलेबसमध्ये आहेत का. आणि मग म्हणून इथं परत या इकडं आयोगाने मेन्शन केलेला सिलेबस हा समजून घेणं, डिकोड करणं, त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या टॉपिक्सच्या व्यतिरिक्त काही टॉपिक्स कुठले ते समजून घेणं, ह्यालाच डिकोडिंग म्हणायचं. इथं डिकोड करणं. आणि आयोगाने मेन्शन केलेल्या व्यतिरिक्त अदर टॉपिक, ज्याला आपण हिडन टॉपिक म्हणू किंवा अदर टॉपिक म्हणू, ते कुठले ते तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, कळाला आजच्या लेक्चरचा उद्देश. बरं, पुढे सुरू करण्याच्या अगोदर ही आपली यूट्यूबची सिरीज आहे जी चालू आहे. राज्यसेवा 2025 जर टार्गेट असेल तर या ओरिएंटेशन लेक्चर्समधून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल त्या सब्जेक्टमध्ये आपण काय काय केलं पाहिजे. ती जी डायरेक्शन असते ती सुरुवातीलाच घेणं गरजेचं आहे. नाहीतर 1-2 वर्षानंतर कळतं आपण कुठं चुकलो आणि किती लांब निघून आलेलो आहेत. ॲक्च्युली आयोगाला काय पाहिजे, जसं की आता तुम्हाला समजून सांगितलं ना, तुम्ही सिलेबस बघितला असेल का नाही. बरं, बघितल्यानंतर कधी ह्या शब्दाचा विचार केला का, आणि खरंच त्या टॉपिकमध्ये काय करायचंय हा प्रश्न पडला पाहिजे ना आपल्याला. नाहीतर उगाच रेफरन्स बुक घेतलेत, कोणीतरी सिनियरनं सांगितलं नाही, अजून कुठलं सांगितलं, क्लासमध्ये ऐकलेलं आहे, यूट्यूबवर बघितलंय, पण त्या घेतलेल्या पुस्तकातून तुम्हाला समजा राज्यसेवेचा अभ्यास करायचा असेल, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा असेल, कुठले टॉपिक्स करायचे. आणि राज्यसेवा प्रीला जास्त इम्पॉर्टंट असलेले टॉपिक्स कुठे आहेत, आयोगाने स्पेसिफिकली मेन्शन केलेले, हे करण्याच्या आत आपण तसंच अभ्यास करतो आणि वेळ निघून जातो. म्हणून हे सगळे लेक्चर्स आवर्जून बघा. द कोर इन्फिनिटी अकॅडमीचंच यूट्यूब चॅनल जे आपण आता बघतोय सबस्क्राईब करून ठेवा.
ह्याच्या आधीही काही लेक्चर झालेले आहेत, हे इथं तुम्हाला सिलेबसवर, बुक लिस्टवर, PYQ अनालिसिसवर, हे आज इकॉनॉमीचं आहे. परत आता नेक्स्ट उद्या याच वेळेला इतिहास, परत भूगोल, परत म्हणजे सगळे सब्जेक्ट जे आता मी सांगतोय त्याचे इतर होणार आहेत, हे लेक्चर मिस करू नका. आणि राज्यसेवेची परत 2025ची तयारी करत असाल तर पूर्ण ही आपली बॅच आहे, ऑनलाईन ऑफलाईन, फक्त पूर्वपरीक्षा फोकस असलेली ही पूर्ण फॅकल्टी आपली टीम. आवर्जून याही बॅचचा विचार करा. म्हणजे फक्त असं वाटतं की आपल्या डिस्क्रिप्टिव्हला लगेच मेन्सला सर हात घालायला नको, आम्हाला फक्त प्री बघू द्या अगोदर. तर प्री ओरिएंटेड ही बॅच आहे आणि हे त्याचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला हा ऑफिसचा नंबर आहे, काय विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. फीस तिथं दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पुढचा पॉईंट, ज्याला असं वाटतं की 2025 पूर्ण इंटिग्रेटेड पाहिजे, प्री प्लस मेन्स म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह सहित. आता प्री फक्त ऑब्जेक्टिव्ह आहे ना, तर मग इंटिग्रेटेड बॅच केली तर तुम्हाला ही इथं मिळून जाईल, प्री प्लस मेन्स एका वर्षाची. मग त्यामध्ये सगळंच असणार आहे आपले, जे मेन्सचा डिस्क्रिप्टिव्हचा रिटर्नचा पॅटर्न आहे सगळा, तोही तुम्हाला घेतला जाईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर फक्त कंबाईन करत असाल तर मग कंबाईनची ही इंटिग्रेटेड बॅच प्री प्लस मेन्स ही पण सुरू झालेली आहे. एकंदरीत सगळ्या ज्या आत्ता आपण बॅचेस बघितल्यात, राज्यसेवा फक्त प्रीची पण आहे, प्री प्लस मेन्स आहे आणि कंबाईन पण, तिन्ही बॅचेस इथं आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने इन्क्वायरी करू शकता. चलो लेट स्टार्ट. आपला आजचा मुद्दा सिलेबस, आणि जे तुम्हाला इथे सांगितलं ते. आता हे 2 पेजेस आहेत, इंग्लिश आणि मराठी दोन्ही घेतलेत, कारण आपल्याला कीवर्ड महत्वाचा आहे, ते माहिती असलं पाहिजे. जस्ट मिनिट. फक्त मराठीतून काही गोष्टी लक्षात येत नाहीत, इंग्लिशमध्ये बघायचं आपल्याला. चला रेडी आहेत सगळे, इथपर्यंत कळालं ऑनलाईन? एकदा कन्फर्मेशन द्या मला. चला, सिलेबस डिकोडिंग का गरजेची आहे, आपण काय बघणार आहेत नेमकं, एकदा कन्फर्मेशन द्या म्हणजे सुरू करतो लगेच मी. आणि तुम्ही हार्ड कॉपी जर काढली नसेल कोणी तर आवर्जून घ्यायची सिलेबसची हार्ड कॉपी बरं का. हे माहिती पाहिजे आपल्याला समोर. आणि वही पेन घेऊन बसायचं, फक्त ऐकायचं नाही. आता जे काही याच्या आजूबाजूचं एक्सप्लेनेशन सांगेल ते तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. हा ओके, चलो क्लिअर आहे ना. या इकडं हा सिलेबस आहे, हे सगळे तुमचे 7 विषय. काय करंट आहे इकडं, हिस्ट्री, त्यानंतर जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट आणि सायन्स. त्यातला आपला आजचा सब्जेक्ट आहे हा इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्समध्ये काय टॉपिक आहेत बघा, एकाच ओळीमध्ये अख्खा सिलेबस दिलेला आहे तुम्हाला, जे की जवळपास 15+ क्वेश्चन्स तुम्हाला असतात ना. किती? 15+ क्वेश्चन्स. ह्याचंही वेटेज सांगतो. तुम्हाला असं वाटेल की सर याच्यावर किती प्रश्न असतात, तर त्याचं उत्तर मिळालं किमान 15. आता हे 15+चा अर्थ काय? विथ एक्झाम्पल दाखवून देतो तुम्हाला. पण ज्याला इकॉनॉमिक्स हा शब्द हे करतो, किंवा इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी, वॉट एव्हर, कुठलाही हा सब्जेक्ट आपला, ह्याच्यामध्ये जेव्हा कोर सब्जेक्टवर प्रश्न विचारले जातात, याचा आकडा जवळपास 15च्या आसपास असतो. आणि कोरच्या सोबत ज्याला आपण अदर अँगल म्हणतो, अदर अँगलमध्ये काय येतं? करंट. उदाहरणार्थ आरबीआयचे गव्हर्नर, त्यांची नियुक्ती झाली असेल तर करंटमध्ये इकॉनॉमिक्सच्या संदर्भात तो प्रश्न येतो. डेप्युटी गव्हर्नर बदलले असेल, एखादी समिती नेमली असेल, नाबार्डचे अध्यक्ष बदलले असतील, म्हणजेच काय, नियुक्ती. भारतामधील काही महत्त्वाच्या वित्तीय संस्था राष्ट्रीय स्तरावरच्या, त्यांचे अध्यक्ष जर बदलले असतील तर तुम्हाला ते करंटच्या अँगलने प्रश्न येईल. कुठली समिती नेमली असेल, करंटच्या अँगलने प्रश्न येईल. किंवा एखाद्या वेळेस काहीतरी महत्त्वाचा बदल केलेला आहे, जसं की आता उद्योग टॉपिक आपण म्हणू, MSME सेक्टर, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. म्हणजे MSMEची डेफिनेशन बदलली आहे, मग ती करंटच्या अँगलने येईल. काही असू द्या, तो एक प्रकार करंट. आणि ह्याच्यामध्येच अजून एक, त्याला करंटमध्ये घ्या किंवा हे घ्या, बजेट आणि सर्वे, स्टार मार्क करायचं. हे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आता राज्यसेवेला. दरवर्षी येणारा अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल हा तुम्हाला करावाच लागतो, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्याच्यावर एखादा प्रश्न असतो. नेक्स्ट, ऑदरमध्ये अजून एक कॅटेगरी येते,
ज्याला आपण पॉलिटी अँगल म्हणतो. कालचं लेक्चर्स किती जणांनी बघितले तुमच्यापैकी ऑनलाईन? म्हणून म्हणलं लेक्चर तर बघून घ्या, युट्यूबला अवेलेबल आहेत. आपण नको तिथं वेळ वाया घालतो, IPL बघणं, अजून रील्स बघणं काहीतरी. तर काय 1-1.5 तासाचे 2 तासाचे जे लेक्चर्स आहेत ना, त्याच्यात असा क्रक सांगितलाय तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी लिटरली कुठल्या बुक्समध्ये मिळणार नाहीत. कंटेंट मिळेल, एखादा टॉपिक मिळेल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, कन्सेप्ट, फॅक्ट सगळं मिळेल. पण हे जे आता आम्ही सगळे सुरुवातीला सांगतोय ना, हे ऍक्च्युली बियॉन्ड द बुक, पुस्तकाच्या बाहेर आहे सगळा हा कार्यक्रम. त्यामुळे ते बघून घ्या. मी काल परवा काय सांगितलं तुम्हाला की हे सगळे प्रश्न दाखवून दिलेत. म्हणजे कॅग वरचा प्रश्न, कॅगचा आर्टिकल. आता इकॉनॉमिक्स मध्ये पण कॅग महत्वाचा आहे ना, ऑडिटिंग, अकाउंटिंग ज्याला म्हणतो आपण, सरकारच्या एकूण उत्पन्न आणि खर्चाबाबत जे काही महालेखा परीक्षक काम करतात, कॅग, त्यांचा रोल काय, कार्य काय इकॉनॉमिक्स मध्ये, सरकारच्या बजेट संदर्भात त्यांचा काय रोल आहे. आणि मग त्यांची नियुक्ती, तो जो पार्ट आहे तो पॉलिटीमध्ये जातो. बरं, बजेट सुद्धा घ्या आपलं. चला, अर्थसंकल्प मांडण्याची प्रक्रिया सुद्धा संसदेमध्ये होते का नाही? सर्वप्रथम कुठं मांडला जातो? लोकसभेमध्ये. आणि मग या अर्थसंकल्पाचा जो हे घटनात्मक भाग आहे तो जिथं विचारला जातो, घटनात्मक तरतूद विचारली जाते. कलम किती आहे? आर्टिकल 110 आहे की 112 आहे की 202 आहे? मग हा जो पार्ट आहे ना, हा सगळा हा इकडे पॉलिटी अँगल येतो इकॉनॉमिक्स मध्ये. ठीक आहे. परत लोकलेखा समिती किंवा निधी जे आहेत वेगळ्या आपल्या, संचित निधी, अजून कुठली असेल, ते सगळं इकडे येतं. म्हणजेच इकॉनॉमिक्समध्ये कोर इकॉनॉमिक्सवर प्रश्न असतातच, जे आपण आता टॉपिक बघतो, जे सिलेबस बघतोय. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की याच्याही व्यतिरिक्त करंटने एक प्रश्न असतो साधा, बजेटवर एखादा असतो, आणि इकडं पॉलिटी अँगलने एक असतो. याच्या व्यतिरिक्त लोकसंख्या, पॉप्युलेशन हा एक टॉपिक जिओग्राफीमध्ये पण करता ना तुम्ही. हा, म्हणजे कोर इकॉनॉमिक्सच्या बाहेर इकडे एखादा प्रश्न असतो लोकसंख्येवर, वेगवेगळ्या स्वरूपात दाखवतो तुम्हाला ते. आणि लास्ट अँगल तो म्हणजे योजना, गव्हर्नमेंट स्कीम. विचार करा किती प्रश्न झाले. मी म्हणतो आता प्रत्येक वेळेला आयोग एवढं फॉलोच करता असं काय आहे का, फिक्स आहे का? शेवटी परीक्षेला पण गॅरंटी नाही देऊ शकत ना. पण मी म्हणतो किमान इथं कोर जे आहेत ते प्रश्न 15 असतातच. त्याच्या व्यतिरिक्त याच्यावर किमान एक जरी पकडला आपण, 1, 2, 3, 4, 5 किती झाले? 20 वर गेला ना आकडा, 20. म्हणून म्हणलं मी 15 प्लस. हे लक्षात घ्या, हा जो सिलेबस आहे ना आपल्याला हाच डिकोड करायचा आहे. तुम्ही हा सिलेबस बघून एवढ्यावरच नका मार्क ठरवू. ह्याच्यामध्ये अजूनही इतर सब्जेक्टची काय लिंक आहे किंवा इतर अजून टॉपिकची कुठली लिंक आहे, काय जे असेल ते तुम्हाला इथं घ्यावं लागेल. हे सगळे वेगळे अँगल आहेत आणि असा मिळून आपल्याला इथं 15 प्लस क्वेश्चनचा हा सब्जेक्ट आहे. आणि हे जर मार्क घ्यायचे असतील, हे इकडचे सगळे, ह्याच्यासाठी काय महत्वाचं आहे? बेस महत्वाचा आहे. कोर इकॉनॉमिक्स जे आहे ना, हे समजणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही आता तुमच्यापैकी किती जण आधी ऑब्जेक्टिव्हची तयारी केली माहित नाही. आता तो जो माइंडसेट आहे ना, तो थोडा चेंज करा. प्रायोरिटी हीच आहे. आता इथून पुढे इकॉनॉमिक्सकडे बघताना डायरेक्टली असं नाही बघायचं की हा टॉपिक वाचला आणि परीक्षेला आला, असं आता होणार नाही. त्यातल्यात राज्यसेवेला तर आधीही नव्हतं, आताही नाहीच आहे. पण आता तर क्लिअर कट डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाला. UPSCचा पॅटर्न आपण घेतला का नाही म्हणल्यानंतर आता पूर्व परीक्षा सुद्धा भलेही ऑब्जेक्टिव्ह असू द्यात, पण डेप्थ थोडी जास्त असेल असं आपण गृहीत धरलं पाहिजे. आणि मग आधीचा जो माइंडसेट आहे, मी एखादा टॉपिक वाचला, एखादा पॉईंट वाचला आणि तो ॲज इट इज आला, विशेषतः महाराष्ट्रामध्ये MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याचा हा माइंडसेट फार जास्त आहे की सर एक्झॅक्टली ह्याच नोट्समधून आलं पाहिजे, ह्या पुस्तकातूनच आलं पाहिजे, किंवा हे मी जे वाचलं तसं ॲज इट इजच परीक्षेत आलं पाहिजे. राज्यसेवेला तसं येत नाही, त्यातल्यात इकॉनॉमिक्सला तर नाहीच नाही. हे लिहून घ्या पहिल्यांदा. आजच्या लेक्चर्समधलं सगळ्यात इम्पॉर्टंट काय, तर तुम्हाला इथून पुढं जे टॉपिक आहेत बघा ना, आयोगाने सुद्धा कुठं टॉपिक दिलेत, किती वरवरचा सिलेबस दिलाय. आणि मग याच्यातून आपल्याला अर्थ काढायचे, वेगवेगळे टॉपिक्स घ्यायचे आणि समजून घेण्यावर जास्त भर द्या. आणि तेव्हा कुठं हा बेस जर क्लिअर झाला तर बरोबर याच्यासोबतचे इकडचे जे काही प्रश्न आहेत हे सुद्धा तुम्हाला येऊन जातील. हे उगच नाही येणार, त्याच्यासाठी इकडचा बेस क्लिअर पाहिजे. आणि म्हणून प्रायोरिटी आहे हा सगळा इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट आहे, अंडरस्टँडिंगवर जास्त फोकस केला पाहिजे. ऑनलाईन कळतंय? या इकडं आता पुढं. आता एक टॉपिक बघा. आता आर्थिक सामाजिक विकास हा एक टॉपिक, त्याच्यात डॅश करून शाश्वत विकास दिले, परत कॉमा दारिद्र्य, समावेशन, लोकशाहीला मी 2 अंडरलाईन करतो, बाजूला ठेवतो, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम झालं आणि इत्यादी. संपला सिलेबस, संपला. कुठले टॉपिक घ्यायचे, काय समजून घ्यायचे, आणि हेच टॉपिक तुम्ही कुठल्या बुक्समध्ये सर्च करणार, कुठले पुस्तक घेतो ना आपण. चला सांगा कुठले कुठले टॉपिक आहेत.
इथे लिस्ट करून देतो टॉपिकची मी. पहिला कुठला सांगा? आर्थिक व सामाजिक विकास हा पहिला टॉपिक. आर्थिक व सामाजिक विकास. दुसरा कुठला आहे? शाश्वत विकास. घ्या लिहून राज्यसेवेचे टॉपिक. त्याच्यानंतर दारिद्र्य. त्याच्यानंतर समावेशन. हे लिहून घ्या. तुम्हाला तेच आहेत ना, त्याच्यामागे उद्देश आहे माझा. तुम्ही लिहून तर घ्या. सांगतो काय चाललंय ते, फक्त ऍक्टिव्हिटी फॉलो करा, कळेल सगळं. समावेशन झाल्यानंतर लोकशाही. अर्ध्या विद्यार्थ्यांना, अर्ध्या महाराष्ट्राला हेच कळणार नाही काय ते, ब्लाइंडली फॉलो करायला नाही दिलाय टॉपिक लोकशाही. थांबा सांगतो थोड्या वेळाने काय प्रकार आहे हा ते. त्याच्यानंतर सामाजिक क्षेत्रातील उपक्रम. सामाजिक क्षेत्रातील उपक्रम. ठीक आहे, संपलं. किती झाले? 1 2 3 4 5 6 टॉपिक. संपला सिलेबस तुमचा राज्यसेवेचा. आणि आता याच्यावर चॅलेंज आहे, तुम्ही नवीन असाल जुने असाल, सिलेबस सगळेजण सांगतात की पहिल्यांदा तुम्ही तयारी करत असाल तर काय विचार घेतला पाहिजे? सिलेबस, PYQ. ठीक आहे, सिलेबस घेतला, PYQ घेतला, आणि मग याच्या आधारावर आपण रेफरन्सेस बुक निवडतो कुठलेही. मग घेतलं कुठलंही घ्या, हरकत नाही. आता त्या रेफरन्स बुकमध्ये किमान तुम्हाला सांगतो जवळपास इकॉनॉमिक्सचे एवढे टॉपिक्स तुम्हाला पाहायला मिळतील. जवळपास, प्लस मायनस थोडंफार, कुठं 22 असतील, 25 असतील, पण 30च्या आसपास हे टॉपिक्स आहेत. इथं तरी आपण तो आकडा 25 वर नेऊ. चला ठीक आहे, 25 टॉपिक्स. कुठलंही पुस्तक घ्या, एवढी तर तुम्हाला डेफिनेटली असणारच आहे. आणि आयोगाने किती दिले तुम्हाला? 6 फक्त. कुठलंही पुस्तक घ्या अर्थशास्त्रासाठीचं, तुम्हाला त्याच्यामध्ये एवढे टॉपिक दिसतील. आणि मग आता ते कुठं काय वाचायचं, कसं वाचायचं, राज्यसेवा प्रीसाठी काय, मी परत म्हणतो आता आधी जर जुना पॅटर्न असला असता तर मी प्री आणि मेन्स कॉमन काहीतरी सांगितलं असतं. इथं कॉमन सांगू शकतो का? बेस कामाला येईल. इथलचा जो काय प्रीचा बेस आहे ना, तो डेफिनेटली मेन्सला कामाला येणार आहे. का? कारण जो कन्सेप्टचा पार्ट आहे तो मेन्सला वेगळा असेल का? उदाहरणार्थ इथं मी तुम्हाला GDP शिकवल, मग प्रीचा GDP वेगळा आणि मेन्स डिस्क्रिप्टिव्हचा GDP वेगळा असतो का? कन्सेप्ट आहे ना, तिथं कामाला येणारच आहे तुम्हाला. फक्त अप्रोच इथं ऑब्जेक्टिव्ह आहे, तिथं डिस्क्रिप्टिव्ह आहे. आणि म्हणून मग इथलचे जे सगळे टॉपिक्स आहेत 25, सगळेच्या सगळे करायचे आहेत का? प्रायोरिटीने कुठले करायचे आहेत? त्यातही हाय प्रायोरिटी कुठली, इथं जे विचारलंय ह्याला संबंधित कुठला जोडायचा हे तुम्हाला कळायला पाहिजे. नाही तर मग होतं काय, आपण पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पुस्तक वाचतो, अख्खे 25ला 25 टॉपिक्स करतो, पण इनपुट आउटपुट रेशो किती? तुम्ही 25 टॉपिक्सचं जवळपास समजा 500 पानाचं पुस्तक आहे फॉर एक्झाम्पल, किती? 500 पानांचं पुस्तक सगळं वाचलं, आणि मेन फोकस राहिला बाजूला, म्हणजे जनरल सगळं झालं, फील येतोय स्वतःला, पुस्तक पूर्ण झालं, सर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस क्लिअर झाला. काय पूर्व परीक्षा सिलेबस सांगा मला, तेच माहित नाही. सो इथून आता सुरुवात झाली सगळी. हा सगळा पुस्तकाचा एवढा वेग जो पार्ट आहे ह्याच्यात आपल्याला फोकस करायचा व्यवस्थित, आणि ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा. मराठीमध्ये पण बघितलं, आता इंग्लिशमध्ये पण सांगतो, ज्यांना काय हे इकडे लक्ष द्यावं. इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, आता इन्क्लुजन, इकडे या. आता काय आहे? डेमोग्राफिक्स. मिळालं उत्तर. इकडे काय होतं? लोकशाही. इथं काय आहे? डेमोग्राफिक्स. ह्याचा अर्थ काय सांगा, काय कळालं तुम्हाला? काय नेमका घोळ काय झालाय? ऑनलाईन आता आपण राज्यसेवा देतोय, डिस्क्रिप्टिव्ह देतोय म्हणल्यानंतर थोडं जरा आता बोललंही पाहिजे, विचार केला पाहिजे, तुमचं मत मांडलं पाहिजे. बोला, काय नेमका प्रॉब्लेम काय झालाय, किंवा तो टॉपिक कुठला आहे? चला ऑनलाईन सांगा पटकन, फक्त ऐकायचं नाही. इथं आयोगाने गोळ घातलेला आहे, विचार करा.
आणि जे आपण म्हणतो ना, आता आयोग चांगला वाईट ह्याच्यापेक्षा आपल्याला घेणं नाही, पण ही फार मेजर मिस्टेक्स म्हणू शकतो किंवा काय अशा कितीतरी गोष्टी आहेत की आयोगाला आपण म्हणून तर नेहमी विद्यार्थी आणि आयोग दोघात कॉन्फ्लिक्ट का निर्माण होतं, कारण एवढी मोठी यंत्रणा आहे, घटनात्मक बॉडी आहे, माहिती ना, तुम्ही पॉलिटिक्स अभ्यास कराल, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे MPSC UPSC, आणि मग जबाबदारी फार आहे. छोट्याही चुका करणं अपेक्षित नाहीत, ह्या तर मोठ्या मेजर तर सोडूनच द्या, क्वेश्चन पेपरमध्ये चुका असतात त्यात अजून वेगळ्या बाजू आहेत. इथं लोकशाही नाही तर काय, इथं हे डेमोग्राफिक्स आहे, म्हणजे इथं लिहा, आता तुम्ही करेक्शन करा, लोकसंख्या हा शब्द टाकायचा, लोकशाही नाही. म्हणजेच आता आयोगाला सुद्धा आपण ब्लाइंडली ऍज इट इज नाही फॉलो करू शकत, कारण हे असा आहे प्रॉब्लेम. ठीक आहे, असो, आपण आपलं करेक्शन करायचं आणि पुढे जायचं. आपण काही यंत्रणेला सिस्टीमला सुधारायला तर बसलो आलेलो नाहीत, आपण करायचं पण नाही, ते टाइम वेस्ट करण्यापेक्षा आपण आपला अभ्यास करू, फक्त याच्यासाठी गायडन्स गरजेचं आहे. आता कळालं का? म्हणजे ज्याला असं वाटतं ना की सर आमचं आम्ही करू किंवा कुठले लेक्चर्स बघायची गरज नाही, हे अशा गोष्टी आपल्यासमोर येत नाहीत. म्हणून हा डेमोग्राफी हा शब्द आहे, तिथं मेन्शन करू शकता. आणि हे कशावरून कळालं? इंग्लिश. म्हणजे मी फक्त मराठीचं घेतलं असतं तर लक्षात नसतं आलं तुमच्या. आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, हे झाले टॉपिक्स. या टॉपिकचा क्रक्स सांगतो आता. जवळपास सिमिलर एकच कन्सेप्ट इथं जास्त इम्पॉर्टंट आहे, इथे तुम्हाला मेन्शन करतो, ज्याला आपण देश किंवा अर्थव्यवस्था हा शब्द वापरतो. देश किंवा अर्थव्यवस्था याच्यामध्ये ज्यावेळेला आपण असं म्हणतो की आर्थिक वाढ किंवा आर्थिक विकास हा गरजेचा आहे. ठीक आहे, डेव्हलपमेंट. आता बेसिक कन्सेप्ट आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट दोघात नेमका फरक काय तुम्हाला ते बॅचमध्ये कळेल. जे जुने आहेत त्यांना माहिती आहे, ग्रोथपेक्षा डेव्हलपमेंट जास्त इम्पॉर्टंट आहे. विकास झाला पाहिजे भारताचा. आणि मग विकास होताना पण तुम्ही बघा, भारतामध्ये आता मी तर सिलेबस शिकवायला सुरुवात केली नाही, टॉपिक शिकवायला सुरुवात केली नाही, मी सिलेबस मधले टॉपिक समजून सांगतोय तुम्हाला. भारतामध्ये आपण असं म्हणतो की आधीच्या तुलनेमध्ये भारत विकसित झाला, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं. यस ऑर नो? बरोबर. आधीच्या तुलनेत 10-15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्षाची तुलना करा, नक्कीच फरक पडला ना भरपूर. राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, पायाभूत सुविधा ठीक आहे, साक्षरता वाढली का? तर वाढली आधीच्या तुलनेत. असे बरेच पॅरामीटर घ्या, दरडोई उत्पन्न ठीक आहे, सगळं वाढलं, चांगल्या गोष्टी झाल्यात. पण आता औद्योगिकरण वाढलं का? तेही वाढलं. पण ह्या सगळ्या गोष्टींचं काय झालंय? केंद्रीकरण झालेलं आहे. कुठं? काही राज्यांमध्ये, काही शहरामध्ये. म्हणजेच उद्योगांचं केंद्रीकरण असू द्यात, शिक्षणाचं पण तसंच झालंय. ग्रामीण भागात शिक्षण पोहोचलंय का? शहरी भागात जास्त आहे. ठराविक जात, धर्म किंवा अजून काय असेल, ठराविक लोकसंख्येचा गट, यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचल्यात. ग्रामीण भागामध्ये अजूनही बराच हा सगळा विकास पोहोचायचा आहे. आणि मग इथं शब्द येतो विषमता, असमानता. आणि मग हा जो विकास आहे ना, हा आपल्याला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणजेच ह्याला मी असं म्हणू शकतो का की गरिबी दूर करायची. बरोबर ना? विकास तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचणे म्हणजे गरिबी दूर करणे, आर्थिक विषमता कमी करणे. उत्पन्नाचं केंद्रीकरण झालंय का? श्रीमंत लोक श्रीमंत होत चाललेत, गरीब गरीब होत चाललेत. एकंदरीत देश म्हणून ज्यावेळेला आपण विचार करतो ना, तेव्हा कुठल्याही देशाच्या सरकारचं मेन एम, टार्गेट, मेन गोल काय असतं? डेव्हलपमेंट करणं. पण नुसतं डेव्हलपमेंट करायला नको, जसं की आपल्या भारताची झालेली आहे. आधीच्या तुलनेमध्ये आर्थिक वाढ झाली आहे का? झाली आहे. विकास झालाय? झालाय. राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, साक्षरता वाढली आहे, सगळ्या गोष्टी वाढत आहेत, औद्योगिकरण वाढलंय, मान्य आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्यात का? सगळ्या राज्यापर्यंत पोहोचलेत का? काही राज्य तुम्हाला जर विचारलं विकसित राज्य कुठले, काय येईल तुमच्या समोर? महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, बरोबर. आणि अविकसित राज्य म्हणलं तर युपी, बिहार, झारखंड, छत्तीसगड असे काय राज्य येतील? नाही. नॉर्थ ईस्टचे काय राज्य येतील? बरोबर ना? म्हणजेच भारत विकसित झालाय का? तर झालाय आधीच्या तुलनेत. पण तो विकास सगळीकडे पोहोचलाय का? कळतंय मला काय म्हणायचं ते? हा एक पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणजेच मग जर विकास हा केंद्रीकृत झाला असेल तर आता भारतापुढे मला सांगा, भारतातला काही समाज हा मागे आहे, काही क्षेत्र हे मागे आहे, कृषी क्षेत्र, काही रिजन हे मागे आहे, प्रादेशिक क्षेत्र. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितलात ना, ज्याला आपण विषमता म्हणतो, विषमता हा सेंटर पॉइंट आहे आपल्या सिलेबसचा, राज्यसेवेचा. आर्थिक विषमता, सामाजिक विषमता, म्हणजे विषमतेमध्ये पण काय आहे? आर्थिक विषमता, त्याच्यानंतर सामाजिक विषमता, त्याच्यानंतर प्रादेशिक विषमता, त्याच्यानंतर तुम्ही क्षेत्रीय विषमता हे घेऊ शकता. बघा आता
भारतामध्ये गरीब श्रीमंत दरी आहे का? त्याला काय म्हणायचं? आर्थिक विषमता. भारतामध्ये काही समाज मागे आहे अजून खूप. म्हणजे तुम्ही बघा, काही योजना, काही सरकारचे प्रोव्हिजन्स, काही फंडिंग ही ठराविक पर्टिक्युलरली काही जाती धर्माला दिलं जातं, SC ST का? कारण तो समाज मागे आहे. बराच आदिवासी भाग अजून पण तसाच आहे, ज्यांच्यापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आणि मग हा सामाजिक विषमतेचा भाग आला. प्रादेशिक विषमता म्हणजेच काही ठराविक प्रदेश जे सांगितले तुम्हाला, काही राज्य किंवा महाराष्ट्रातलं उदाहरण घ्या. महाराष्ट्रामधला कुठला प्रदेश? मराठवाडा अजून मागे ना, आणि मग तसं त्याला प्रदेश म्हणायचं, ह्याला म्हणायचं प्रादेशिक विषमता. रिजनल इनइक्विलिटी. क्षेत्रीय क्षेत्र. भारतामध्ये जे क्षेत्र आहेत बघा, कृषी प्राथमिक क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग, तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा. मग कुठलं क्षेत्र मागे आहे? कृषी क्षेत्र आहे ना. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा कोणाचा आहे? सेवा क्षेत्राचा आहे. आणि सर्वात कमी वाटा कोणाचा आहे? कृषी क्षेत्राचा GDP मध्ये. मग सेवा क्षेत्र वाढलं, उद्योग क्षेत्र वाढलं. बघा तुम्ही, उद्योगांना वीज पुरवठा, त्याच्यानंतर पाणी, सगळंच 24/7 असतं. पण शेतीला आहे का? शेती मागे राहिलं. उद्योगामध्ये पण छोटे उद्योग अडचणीत आहेत, जे की ग्रामीण भागात राहतात. म्हणजेच हे क्षेत्र सुद्धा काही मागे, ते विचार करावा लागेल. आता ह्या सगळ्या गोष्टी का सांगितल्या मी? या इकडे सिलेबसवर. तुम्हाला वाटलं असेल सर मी सिलेबस सुरू केला का कन्सेप्ट क्लिअर करायला, म्हणून तर हा पॅटर्नच फर्स्ट टाइम तुम्ही बघत असाल की आपल्याला टॉपिक सुद्धा समजून घेताना काही बेस क्लिअर पाहिजे, त्याशिवाय नाही समजणार. राज्यसेवा पूर्व परीक्षेला तुम्हाला डिमांड काय बघा आता, चला लक्षात घ्या इकडे. आता कीवर्ड कुठला इथं? विकास. इथं एक शब्द आहे, इथं काय? विकास. आणि हे काय इथं? समावेशन. समावेशन म्हणजे इन्क्लुजन. इन्क्लुजन म्हणजे काय? हे जे मी आता सांगितलं ना, इथं ज्याला आपण वंचित राहणे म्हणतो किंवा दुर्लक्षित राहणे म्हणतो, वंचित किंवा दुर्लक्षित राहणे. ह्याचा अर्थ भारताचा विकास झालाय आधीच्या तुलनेत, पण त्या विकासात काही लोक गरीब आहेत ना, म्हणजे त्या विकासापासून ते काय आहेत? वंचित आहेत, दुर्लक्षित आहेत. समाज, काही समाज हा विकासापासून दुर्लक्षित आहे, वंचित आहे का नाही? तसंच काही प्रदेश आणि काही क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्र असू द्यात किंवा छोटे उद्योग व्यवसाय असू द्यात. आणि मग हे दुर्लक्षित घटक, हे जे वंचित घटक आहेत, यांना आपल्याला काय करायचंय? विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यायचंय, समावेश करून घ्यायचंय. दॅट इज कॉल्ड ॲज इन्क्लुजन, समावेशन. आणि मग या शब्दाचा अर्थ जर कळाला, समावेशन करणे म्हणजेच विकासाच्या प्रक्रियेत त्यांना काय करायचंय? इन्क्लूड करून घ्यायचंय. मग हा विकास असेल, हा विकास असेल, कन्सेप्ट विकास, डेव्हलपमेंट ही इज इम्पॉर्टंट. बर, ह्या गोष्टी केल्यामुळे काय दूर होणार आहे? येस ऑर नो? तुम्हाला दारिद्र्य दूर केल्याशिवाय हे कसं होणार आहे? किंवा तुम्ही जर ग्रामीण भागापर्यंत विकास पोहोचवला तर ऑटोमॅटिकली दारिद्र्य दूर होणार आहे. हा पण टॉपिक ह्याच्या संबंधित आहे का नाही? डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट लक्षात घ्या. ग्रोथ, डेव्हलपमेंट म्हणजे राज्यसेवेचा सगळा सेंटर पॉइंट हा तुम्हाला हाच पाहायला मिळेल. इव्हन प्रश्नामध्ये पण, आणि तुम्हाला टॉपिकलाही सेंटर पॉइंट हा ठेवूनच प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर इथं परत बघा, आता समाज शब्द आला का? सामाजिक क्षेत्रातील सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. सोशल सेक्टर इथं पण अजून एक हे इथं आहे का? म्हणजे मी आता जी बेसिक थीम सांगितली, अख्खा सिलेबस ती थीम सांगतो. काही समाज, सोशल लक्षात घ्या, इकॉनॉमिक अँड सोशल असे दोन अँगल आहेत तुम्हाला सिलेबस मेन्शन केलेले. बघा आता अजून एक सांगतो पॉइंट, म्हणजे आज सिलेबस एका वेगळ्या अँगलनीच तुम्हाला लक्षात येईल. असं पण काय असतं का मानव सर, की सिलेबस असा समजून घ्यायचा असतो का? आर्थिक आणि सामाजिक. बघा मी तुम्हाला सांगतो, देशाचं काही वर्षापासून जर आपण मूल्यमापन केलं, असं म्हणलं की प्रगती झाली आहे का, तर झाली आहे. प्रगतीचे दोन पॅरामीटर आपण बघितले पाहिजे. नंबर 1, राष्ट्रीय उत्पन्न वाढलंय, बिलकुल. म्हणजे 1 ट्रिलियन, 2 ट्रिलियन, 3 ट्रिलियन, 4 ट्रिलियन इकॉनॉमी, 5 ट्रिलियनचं लक्ष आहे आपली चालली देशाची, म्हणतोय मी. मग ही किती मोठी ग्रोथ आहे? बरं, ही झाली एक आर्थिक बाजू. दरडोई उत्पन्न वाढलं, ठीक आहे. बचत, गुंतवणूक हे असे पॅरामीटर आहेत. हे सगळे मी पैशाच्या स्वरूपात मोजतोय. आर्थिक बाजू आहे सगळी. इकॉनॉमिक पॅरामीटर्स, आर्थिक घटक जे आता मी तुम्हाला सांगितलं ते. मग त्याच्यामध्ये FDI आली, अजून परकीय चलन साठा आला, सगळा हा अँगल सगळा इकॉनॉमिक्स आहे. बघितलं, प्रगती झाली. त्यासोबतच आता मला सांगा, भारताच्या प्रगतीमध्ये दुसरा अँगल, देशात आरोग्याचा दर्जा सुधारला का? माता मृत्यू दर, अर्भक मृत्यू दर असू द्यात, अजून कुठे आरोग्य क्षेत्र. बरं, एज्युकेशन सगळ्यापर्यंत पोहोचलंय का? तुम्हीच बघा, निरक्षरता काय अवस्था त्याची, राहणीमानाचा दर्जा किंवा अजून इतर बरेच, पिण्याचं पाणी सगळ्यापर्यंत पोहोचतंय का? वाहतूक सगळ्यापर्यंत पोहोचतंय का?
उत्पन्न, वैयक्तिक, खूप खूप गोष्टी विचार करण्यासारख्या. मग हा जो आत्ता मी जे डिस्कस केला मुद्दा हा कुठला आहे? सोशल सेक्टर, सामाजिक क्षेत्र किंवा सामाजिक घटक. आणि मग इथं भारत कुठं पुढे गेलाय? याच्यात पुढे गेला ना, इथं पुढे गेलाय का? आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमुळेच काय निर्माण झाली आहे? विषमता. आणि मग ती ह्या सगळ्या प्रकारची विषमता आहे. आणि म्हणूनच हे बरेच घटक वंचित, दुर्लक्षित राहील ह्याच्यात. आणि मग एक्झॅक्टली आता मला सांगा, जर भारताचा विकास करायचा असेल तर ए आणि बी असे दोन मुद्दे दिलेत तुम्हाला. मग ह्या विकासाच्या संकल्पनेला सेंटर पॉइंट आर्थिक असला पाहिजे की सामाजिक असला पाहिजे? ए और बी? चला ऑनलाईन पटकन उत्तर मेन्शन करा. देश म्हणून, अर्थव्यवस्था म्हणून आपण ज्या वेळेला आता राज्यसेवेचा सिलेबस बघतोय, प्रीचा, सरकारचे सगळे इनिशिएटिव्ह, ग्रोथ, डेव्हलपमेंटच्या सगळ्या कन्सेप्ट, सगळे टॉपिक, ह्याचा मेन सेंटर पॉइंट काय असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सांगा. राईट? म्हणजे हे तर असलंच पाहिजे. पण आता ह्याच्यावर खूप काम करून झालंय ऑलरेडी. माझं काय म्हणणं आहे, आपण 4 ट्रिलियन नाही, 5 ट्रिलियन नाही, मी म्हणतो 10 ट्रिलियन इकॉनॉमी, 20 चायनाच्या जवळपास, 30 करू, मग तर अमेरिकाच एवढी ट्रिलियन इकॉनॉमी केली, मान्य आहे. व्हॉट अबाउट सोशल सेक्टर? आरोग्याचा दर्जा, माता मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर किती आहे? पूर्ण जनरल मृत्यूदर, बरं, सगळ्यांपर्यंत हॉस्पिटलची सोयीसुविधा आहे का? त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लाईफ एक्सपेक्टन्सी आपली किती आहे? बरं, एज्युकेशन सगळ्यापर्यंत पोहोचलंय का? ग्रामीण भागात काय अवस्था आहे एज्युकेशनची? पिण्याचं पाणी आहे का? वाहतुकीची सुविधा आहे का? दिस इज ऑल अबाउट सोशल सेक्टर. म्हणजेच मग तुम्ही किती ट्रिलियन इकॉनॉमी करता डझंट मॅटर, जर तुमचा हा मिसिंग असेल तर. आणि भारतामध्ये दोन्ही तर करायचंच आहे. मी परत तेच सांगतोय, आपल्या सिलेबसमध्ये काय आहे हे तर पॉईंट आहेच बाय डिफॉल्ट, पण हा बऱ्यापैकी आता झालाय. गुंतवणूक वाढली, औद्योगिकरण वाढलं, सगळं झालंय, पण हा इथलचा जो घटक आहे ना, हा आपल्याला मागे ओढतोय. बरं, याच्यामुळेच हा घटक मागे आहे म्हणून मला सांगा, देशात निरक्षरता आहे, अकुशलता आहे. आणि जर लोक सुशिक्षित नसतीलच, एज्युकेशन त्यांच्यावर पोहोचलंच नाहीये, तर त्यांना चांगला जॉब मिळेल का? शिक्षण नाही म्हणून, लॅक ऑफ एज्युकेशन, लॅक ऑफ स्किल. म्हणजे तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी असली तरी तुम्ही तिथे जॉब नाही करू शकत, कारण ते स्किल आणि एज्युकेशन मॅच होत नाहीये. आणि याच्यामुळे काय वाढायला लागली? बेरोजगारी. बरं, दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट, डायरेक्टली याच्यामुळे बेरोजगारी वाढायला लागली, एज्युकेशन नसल्यामुळे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, याच्यामुळेच लोकसंख्या सुद्धा वाढायला लागते, कारण एज्युकेशन नसल्यामुळे, अवेअरनेस नसल्यामुळं मग परंपरा किंवा काही अंधश्रद्धा, काही समाजाचे काही आतापर्यंत आलेले सगळे प्रेशर्स किंवा काही घटक, ह्याच्यामुळे जन्मदर जास्त असतो, लोकसंख्या जास्त आहे. आणि लोकसंख्या वाढल्यामुळे परत मोठे प्रॉब्लेम्स तयार होतात ना, अजून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढते. ह्याच सगळ्या गोष्टी, जर बेरोजगारी वाढत असेल, लोकांना कामच नाही, तर कुठूनही पैसे मिळणार नाहीत काम नसल्यामुळे, उत्पन्नाचा स्रोत नाही म्हणल्यावर काय वाढेल? दारिद्र्य वाढेल. मग बेरोजगारी जास्त, दारिद्र्य जास्त, आणि मग पुन्हा सगळा निगेटिव्ह पॅरामीटर. म्हणून तुम्ही बघा, अविकसित देशाचे हे वैशिष्ट्य आहेत किंवा विकसनशील देशाचे. आणि मग अविकसित देश किंवा विकसित देश आणि अविकसित देश दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय माहिती का? लोकसंख्या कंट्रोल कोणाची असते? विकसित देशाची. आणि मग आपल्या बाबतीत कळते का आता? एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुन्हा तोच मुद्दा येतो की सरकार सगळ्या सुविधा पुरवू शकतं का? आणि मग अजून प्रॉब्लेम्स तयार होतात. आणि हेच सगळे इथं ह्या सिलेबसमध्ये तुमच्या मेन्शन केले. बघा ना, सगळीकडं मी आता हे परत हे करतो फ्रेश. तुम्ही आता बघा, म्हणजे एकदम सुरुवात जेव्हा केली होती लेक्चरला, तेव्हा हा सिलेबस किती ऑड वाटायचा, खरं सांगायचं प्रामाणिकपणे. आणि आता जरा फॅमिलीर वाटायला लागलाय का? की काय आर्थिक व सामाजिक विकास संपलं इथं जागेवर. लेक्चरचा हेतू साध्य झाला. दिस इज कॉल्ड एज सिलेबस डिकोडिंग. त्याच्यानंतर आता हे शाश्वत विकास काय ते सांगतो तुम्हाला. दारिद्र्य आता कळालं, ह्याच्यात इनडायरेक्टली दारिद्र्य येणारच. समावेशन कळालं का? समावेशन म्हणजे नथिंग बट हे सगळं करणे, दुसरं तिसरं काही नाही, सगळ्यांना घ्यायचं. आता ते कसं काय काय ना टॉपिक नंतर बघूच. इथं काय हे लोकसंख्या, मग ह्याच लोकसंख्येचा अभ्यास करावा लागेल ना. म्हणजे ज्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आलेत, हे निर्माण याच्यामुळे झालं. मग देशात किती लोकसंख्या आहे, तरुणांची किती आहे, त्यांना काय करता येईल काय नाही, याचा अभ्यास करावा लागला आधी. आणि हे सामाजिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजेच वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम, म्हणजेच इथं सुद्धा फिरून आपण याच्यातच येऊ शकतो सामाजिक विकासामध्ये. संपला सिलेबस. आणि हे सगळं इथं मेन्शन केलेलं हे टॉपिक आणि ही थीम. दिस इज ऑल अबाउट सिलेबस डिकोडिंग. अजून नेक्स्ट लेवलला जायचं आहे पुढं. हा पहिला पार्ट झाला. आयोगाने दिलेल्या शब्दांचा अर्थ समजून घेतला, कळाला का ऑनलाईन, आणि तुम्हाला इथं कळाला का सांगायचं. चला, आणि आज सॅटिस्फॅक्शन झालं का? खरंच आपण राज्यसेवेचा सिलेबस समजून घेतला ऑनलाईन.
आणि हा कंटेंट आवडत असेल तर लाईक करा, तुमचे कमेंट फीडबॅक मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये आवर्जून. म्हणजे हे सगळे मुद्दे विचारात न घेता आपण राज्यसेवा करतोय, सिलेबस वाचून करायला सुरुवात करतोय. किती गरजेचे लेक्चर्स तुम्ही ठरवा आता. चला ऑनलाईन सांगा. एका ओळीचाच सिलेबस हाच आपल्या लेक्चर्सच्या अगोदर कसा वाटत होता आणि आता कसं वाटतं? कारण तुम्ही क्लिअर कट ह्याला आता सांगू शकता हा काय मुद्दा आहे ते. आणि खरं तुम्ही तुमचे मित्र मैत्रिणी जे काय फ्रेंड सर्कल आहे ना, ह्या लेवलला सांगा की चर्चा करून काय बाबा नेमका सिलेबस होणार आहे, काय येतं काय बाहेर सांगा तुम्ही मला. येस, कळतंय ना? व्हेरी गुड. चला ऑनलाईन. आणि म्हणून मला थोडं कन्सेप्टकडे जावं लागलं की हे सगळं सांगण्यामागचा उद्देश हे आता बॅचमध्ये होणारच आहे आपल्याला. अजून व्यवस्थित बॅचमध्ये घेताना फार बेसिक पासून व्यवस्थित तुम्हाला सगळं सांगेल. इथं मला सिलेबसचे नुसते पॉईंट वाचायचे नव्हते, हा सिलेबस आहे, हे लिहून दिले पॉईंट पाठ करा नको, समजून सांगितलं. यस यस, ओके. चलो पुढे जाऊ आपण आता. आता एकंदरीत एवढं सगळं कळल्यानंतर आयोगाने दिलेला सिलेबस तर कळाला म्हणा सर, पण आतापर्यंत जे आपण ऐकलेलं असतं टॉपिकचे नावं ते कुठं दिसले नाहीत. कुठले कुठले सांगा, कमेंट बॉक्समध्ये टाका, तुम्ही सांगा. म्हणजे आता आपण जे MPSC तयारी केल्यानंतर ज्या टॉपिकला खूप फॅमिलियर असतो, नाव ऐकलं असतो, कुठले टॉपिक ह्याच्यामध्ये नाही आहेत अजून? चला पटकन. इंटरॅक्टिव्ह राहा, फक्त वन वे नको, मी एकटाच बडबड करतोय बोलतोय. जे सतत आपण ऐकलेले असतात, जे आपल्याला माहितीचे टॉपिक असतात, ते तर एकही इथं मेन्शन नाही केलेला. आणि मग काय करायचं? दारिद्र्य आहे, ठीक आहे. बेरोजगारी आहे का? नाही आहे. मग काय करायचं बेरोजगारीचं? बरं, राष्ट्रीय उत्पन्न आहे का? राष्ट्रीय उत्पन्न पण नाही. बरं, जो आपण मेन म्हणतो सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स, कर प्रणाली कुठे आहे? नवीन आर्थिक धोरण, LPG पॉलिसी कुठे आहे? पंचवार्षिक योजना, आर्थिक नियोजन, परकीय व्यापार. आता या इकडं, हे काय दाखवतो तुम्हाला, इकडे या आता. हे 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 सांगतो तुम्हाला मी, जे ऍक्च्युली आपण ज्याला नेहमी वाचतो बघतो, हे इथलचे टॉपिक. त्याच्यामध्ये मी सेक्शन केलेले आहेत. हा एक सेक्शन, हा एक बॉक्स इथलचा, ठीक आहे. त्याच्यानंतर हा इकडं दुसरा एक बॉक्स, जे ऍक्च्युली हे जास्त फार ऐकलेलं असतं आपण. हे राष्ट्रीय उत्पन्न, उद्योग सेवा, दारिद्र्य, बेरोजगारी, सार्वजनिक वित्त, चलन व पैसा, महागाई टॉपिक कुठे आहे? RBI, बँकिंग, वित्तीय बाजार, पंचवार्षिक योजना, हे सगळे हे टॉपिक हे जे आपल्याला माहिती असतात. त्याच्यानंतर हे इकडं असे काही टॉपिक अजून. ऍक्च्युली जुना सिलेबस ऑब्जेक्टिव्हचा हे बायफॉर्गेट केलं होतं. हे असे टॉपिक बघितले की आपलं समाधान होतं आणि मग कळतं की हा सिलेबस आहे. आणि तुम्ही कुठले पुस्तक जर बघितलात ना, तर पुस्तकात ह्या हेडिंग असतात का? ह्या मिळतील का? नाही, ह्या मिळतात. पण आयोगाने ज्या कीवर्डचा वापर केलाय ते कुठल्या पुस्तकात मिळतील का तसे? ॲज इट इज नाही, त्याच्या स्वरूपात आहे. नाही, हेच प्रीचा. हा, हेच टॉपिक आहेत जे की इथं आपल्याला कळत नाहीत, आयोगाने दिलेले. ह्याच्यातच ते सिलेबसचे टॉपिक आहेत. हा, सांगतो तुम्हाला आता. इकडे या. मी नेहमी एक शब्द वापरतो बघा, इंटरलिंकिंग. म्हणजे तुम्हाला जर इकॉनॉमिक्स करायचा असेल, आयोगाचा हा सिलेबस, आता जे टॉपिक दिले ते ठीक आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट इंटरलिंकिंग, ह्याला स्टार मार्क करायचं. राज्यसेवेला सगळ्यात जास्त हा तुम्हाला इथून पुढं विचारात घ्यावा लागणार आहे आणि अभ्यास करताना ह्या गोष्टी समोर ठेवाव्या लागणार आहेत. इंटरलिंकिंग म्हणजे जसं की इथं मेन्शन एवढंच केलं, आर्थिक व सामाजिक विकास. ह्याच्यात काय काय येतं? बरं, आता इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिक करायचा का? राष्ट्रीय उत्पन्न करायचं का? राष्ट्रीय उत्पन्न केलं तर मग ह्या कुठल्या टॉपिक सोबत त्याची लिंक लागेल? दारिद्र्य दिलेलंच आहे. मग दारिद्र्य दिल्यानंतर मग बेरोजगारीचं थोडंफार तरी बेसिक काहीतरी माहिती पाहिजे ना.
एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, दारिद्र्य आणि बेरोजगारी. तुम्हाला देशातील दारिद्र्य दूर करायचं असेल तर काय करावं लागेल? त्यांना उत्पन्न वाढवावं लागेल ना. त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी रोजगार निर्मिती करावं लागेल. मग रोजगार निर्मिती केली म्हणजे बेरोजगारी कमी झाली, आणि बेरोजगारी कमी झाल्यानंतर दारिद्र्य कमी होतं. समावेशन, लोकसंख्या बाजूला ठेवतो, इकडं तर काही कळतच नाही काय. म्हणजे हे सगळे जे आहेत ना, याच्यामधले तुम्हाला मेन्शन केलेले टॉपिक करायचे आहेत, पण इनडायरेक्टली इतर टॉपिकचाही बेस याच्यासाठी गरजेचा आहे. उदाहरणार्थ तुम्हाला जर मी म्हणलं LPG टॉपिक 1991ला जे वित्तीय संकट आलं होतं, ज्याला आपण फायनान्शियल क्रायसिस म्हणतो, तो टॉपिक करायचा का नाही? तुम्हाला इथं क्लिअर कट ह्या सगळ्यांना त्याचा सुद्धा बेस आहे. 1947 ते 1991 हा जो प्रवास आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा, हा बऱ्यापैकी फार स्टॅग्नंट, स्लो आणि खूप जास्त गव्हर्नमेंटचा इंटरफरन्स होता, म्हणून इकॉनॉमी आपली ठप्प झाली होती सगळी. आणि मग त्याचाच निगेटिव्ह परिणाम झाला. 1991ला आपण वित्तीय संकटाला सामोरे गेलो. तिथून फार मोठे रिफॉर्म्स झाले, LPG रिफॉर्म्स ज्याला म्हणतो आपण. आणि मग रिफॉर्म झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आली. इन्व्हेस्टमेंट आल्यामुळे रोजगार निर्मिती वाढली, औद्योगिकरण वाढलं, आणि ह्या सगळ्यांचा परिणाम आर्थिक वाढ, आर्थिक विकास व्हायला लागला. कळालं? आणि मग ह्याच गोष्टी परत तुम्हाला तिथं जोडता आल्या पाहिजेत. बरं, ह्याच्यात पंचवार्षिक योजना कुठं मेन्शन केलेलं आहे? आर्थिक नियोजन नाही. मग आर्थिक नियोजन हे करणं म्हणजे काय करणं? आपण प्लॅनिंग करतोय ना. आता ही प्लॅनिंग कशासाठी असणार आहे? ऑब्व्हियसली डेव्हलपमेंटसाठी ना. देशाचा विकास करायचा आहे. आणि मग प्लॅनिंगची सुरुवात कधीपासून झाली आहे? 1951 पासून. पहिली पंचवार्षिक योजना 1951 आहे ना. त्याचा हे बेस पाहिजे. सांगायचा उद्देश, कन्क्लुजन काय? तुम्ही ज्या वेळेला डेव्हलपमेंट ही जी कन्सेप्ट विचारात घेता ना, जी इथं मेन्शन केलेली मी, हे आयोगाने दिलेलं सिलेबस आहे, हा विकास, हा सेंटर पॉईंट ठेवला बघा मी तुम्हाला इथं. कुठलाही देश, अर्थव्यवस्था हे काय करतंय? इथं विकासाला प्राधान्य. आणि मग ह्या विकासामध्ये ना खूप गोष्टी येतात, मी तुम्हाला दाखवून देतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच आपले आता इकडचे टॉपिक. आता एक्झाम्पल्सच सांगतो आणि मग त्या इतर टॉपिककडे जातो. या इकडे आला, हा प्रश्न वाचा. चला, चला ऑनलाईन, आणि टॉपिकचं नाव सांगा मला पटकन. प्रश्न वाचायचा आणि टॉपिकचं नाव मेन्शन करायचं. हा, नाही उत्तर नका सांगू मला. आपण बघा इथं कन्सेप्टही क्लिअर करत नाहीये, प्रश्नाचं उत्तरही नाही. मला काय म्हणायचं आहे, हा प्रश्न आहे, याच्यातला कंटेंट बघून मला टॉपिकचं नाव सांगा. मी इथं PYQ अनालिसिस घेत नाहीये. टॉपिक कुठले हे सिलेबस डिकोडिंग हा कार्यक्रम चाललाय. मला याचं उत्तर नका सांगू. बर ठीक आहे. मग ते कशावरून काढलं तुम्ही? ठीक आहे, बर बर. आता हा राज्यसेवेचा प्रश्न आहे. ठीक आहे, कशावर प्रश्न आहे हा? पंचवार्षिक योजना. आता ती 7वी असेल, 5वी असेल, काही असू द्या ना. बरं, सिलेबस मध्ये मेन्शन केला होता का हा टॉपिक? प्रश्न आहे ना. कळते का काय चाललंय ते? म्हणजेच काय, आपण ज्या वेळेला म्हणतो ना की तुम्ही डेव्हलपमेंट, विकास हा जर शब्द घेत असाल तर ही फार ब्रॉड कन्सेप्ट आहे, फार ब्रॉड. आणि मग ही सुरुवातीलाच आपल्याला समजून घ्यायची, आणि ह्याच्यामध्ये मग भरपूर टॉपिक्स येतात, ते आपल्याला घ्यायचे. मग इथं पंचवार्षिक योजना विचारली आहे, आणि याच्या इथं पण कृषी व संदेश वहन क्षेत्र, औद्योगिक, म्हणजे इथं तुम्हाला जो सोपं झालं, ॲग्रिकल्चर अँड कम्युनिकेशन, इंडस्ट्रियल कम्युनिकेशन, एनर्जी सेक्टर, ट्रान्सपोर्ट, हे सगळे मुद्दे. ॲक्च्युली याला सगळ्यांना इन्फ्रास्ट्रक्चरही म्हणता येतं. हे सगळं काय, इट इज अ पार्ट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर ना, पायाभूत सुविधा आहेत. टॉपिक कुठला आहे? आर्थिक नियोजन, इकॉनॉमिक प्लॅनिंग, किंवा त्याला पंचवार्षिक योजना म्हणा, एकच आहे. आर्थिक नियोजन ही ब्रॉड कन्सेप्ट आहे. ज्या वेळेला हेच आर्थिक नियोजन देशाच्या विकासासाठी 5 वर्षासाठी केलं जातं, त्याला काय म्हणायचं? पंचवार्षिक योजना. टॉपिक पंचवार्षिक योजना आहे, पण ह्याचा संबंध कुठे आहे? डेव्हलपमेंट. जो सिलेबस आपला सेंटर पॉइंट आहे, आणि त्याच्यातच हा अजून एक कुठला टॉपिक आला? इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिक आला. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. चला प्रश्न वाचा. टॉपिकचं नाव सांगायचं.
सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह आहे किंवा सरळ सरळ समावेशन हा शब्द दिलाय तुम्हाला, कीवर्ड दिलाय ना, इन्क्लुजन. मग इथं वित्तीय समावेशन, सामाजिक समावेशन किंवा आर्थिक समावेशन कुठल्याही स्वरूपात इन्क्लुजन आपण घेतोय. म्हणजेच सरळ सरळ त्या समावेशनाचा अर्थ असा आहे, तळागाळातील लोकांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये समावेश करून घेणे. दॅट इज कॉल्ड एज समावेशन इन्क्लुजन. मग ते कशा कशा पद्धतीने इन्क्लुजन करतो आपण? त्यांना शिक्षण देऊन इन्क्लुजन होऊ शकतं का? राईट. त्यांना आरोग्याच्या सुविधा देऊन, त्यांच्यापर्यंत वाहतुकीच्या सुविधा पोहोचून, त्यांच्यापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचून होईल का? कर्जाची सुविधा द्यायची त्यांना. बघा, छोट्या शेतकऱ्यांना, गरिबांना सहजासहजी कर्ज उपलब्ध होत नाही, पैसे मिळत नाहीत. मोठ्यांना मिळतात. का बरं? मोठा उद्योग व्यवसाय असेल, त्यांच्याकडे इन्कम असेल, त्यांच्याकडे ॲसेट असते आणि त्याच्या आधारावर बँक त्यांना लोन देऊ शकते. छोटे गरीब दुर्लक्षित घटक, दुर्बल घटक, त्यांच्यापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचेल का? कर्ज सुविधा पोहोचेल का? आणि मग त्याच्यासाठी इथं त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या वित्तीय गरजा पोहोचवण्यासाठी जे केलं जातं दॅट इज कॉल्ड ॲज वित्तीय समावेशन. आणि मग त्याच्यासाठीच्या ह्या सगळ्या स्कीम विचारल्या जातात. चला, ऑनलाईन कळालं का सांगा? हॅलो हॅलो, ऑनलाईन इथंपर्यंत कळालं का? मध्ये जरा थोडा आवाज ब्रेक झालता का? हा हा, चला इथं कन्फर्मेशन द्या. चला ऑनलाईन. आता तुम्हाला प्रश्न पण कळेल की कशा पद्धतीने आहेत, कुठल्या टॉपिकवर आहेत. अजून तर मी इकॉनॉमीचे अजून पुढचे POQ घेतलेच नाही. जनरल फक्त टॉपिक संदर्भात तुम्हाला मी लिंक लावून देतोय. हां, ठीक आहे. चला नेक्स्ट वाचा आणि टॉपिकचं नाव सांगा मला. हा प्रश्न इंग्लिशमध्ये वाचा, मराठीत वाचा. टॉपिकचं नाव सांगा. चुकू दे, आपण प्रयत्न करा बरं का. तुम्ही जेवढं दुसऱ्यावर डिपेंड राहाल, हात वर कराल, काहीच नाही करायचं सर, तुम्ही जे म्हणाल ते आम्ही ऐकणार, ते काही वर्कआउट होणार नाही. ते वाचा ना, कीवर्ड्स वाचा, ऑप्शन्स वाचा, काय कळतं, कशावरून काय ठरवता तुम्ही. मी आता तुम्हाला ह्याच्यामध्ये हा जो इथे शब्द आहे ना, इथं आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास लिहिलं होतं. वाढ कट केलं बघा, तर वाढ म्हणजेच ग्रोथ. इथे जे आपण लिहिलं होतं ना, त्याला आपण ग्रोथ म्हणतो, ग्रोथ. त्याला आर्थिक वाढ म्हणायचं. आणि त्याचाच पुढचा प्रकार आहे विकास, ह्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो. कळेल पुन्हा बॅचमध्ये सुरुवात करू. डिफरन्स बिटवीन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट मी त्यावेळेला घेईल, पण तात्पुरतं हे दोघांना एकत्र समजा. आपण त्याला आर्थिक वाढ किंवा देशाची वाढ झाली म्हणतो, विकास झाला म्हणतो, ग्रोथ हे सिमिलर शब्द वापरले जातात. आणि हेच इथे वापरलेत त्यांनी ह्याच्यामध्ये. हे काय ग्रोथ, मग ह्यालाच आपण इथे डेव्हलपमेंट पण घ्या. इथं ग्रोथ घ्या, डेव्हलपमेंट वॉट एव्हर हे इथं. पण ह्याच्या अगोदरचा शब्द काय? बॅलेन्स्ड. बॅलेन्स्ड ग्रोथ काय अपेक्षित आहे? तो सिद्धांत वगैरे सगळा शब्द सोडून द्या. ते कोणी मांडला, काय केला, डझंट मॅटर. आपल्याला कन्सेप्ट कळाली का? आणि प्रश्न सिलेबसवरच असतो, पण तो कुठला टॉपिकवर आहे. आता याच्यात इथं क्लिअर कट बॅलेन्स्ड शब्द आहे ना. बॅलेन्स्ड ह्याचा अर्थ देशाची जी काय वाढ होतीये, तुम्ही जो ग्रोथ करताय किंवा डेव्हलपमेंट करताय देशाचा पूर्ण अर्थव्यवस्थेचा, तर ती एकाच राज्याची होतीये, शहरांचीच होतीये, ठराविक लोकांचीच होतीये. म्हणल्यानंतर ग्रोथ तर होतीये, पण ती बॅलेन्स्ड आहे का? सगळ्या क्षेत्रांची होतीये का? आणि मग ज्या वेळेला आपण असं म्हणतो की ऍक्च्युअल विकास करायचा आहे, समावेशन करायचंय, मी त्यालाच असं म्हणू शकतो का की जो आपण विकास किंवा वाढ करतोय तो संतुलित असली पाहिजे, ती वाढ संतुलित असली पाहिजे. म्हणजेच आपण ह्या सगळ्यांना सोबत घेतोय. संतुलित विकास करणे किंवा संतुलित वाढ करणे म्हणजेच समावेशन करणे. येस ऑर नो? त्याचा अर्थ होईल का? बॅलेन्स्ड ग्रोथ ऑल सेक्टर इन द इकॉनॉमी, ह्याला सगळ्याला महत्व आहे. म्हणजेच पुन्हा फिरून बेसिक कन्सेप्ट
ग्रोथ अँड डेव्हलपमेंटवर येते. चला पुढं घ्या. प्रश्न वाचा आणि सांगा. या प्रश्नातून काय घ्यायचं? टॉपिकचं नाव सांगा. काही जणांना जड जात असेल, डोक्याच्या वरून जात असेल तर गेलं पाहिजे, कारण आपल्याला सवय लागली सोप्या सोप्या गोष्टींची. आता सवय अशी लावा की सोपं एक अवघड माहित नाही, पण परीक्षेला जे गरजेचं ते घेत चला. सांगा टॉपिकचं नाव सांगा. चला. हा बर. कीवर्ड्स बघा आता. एज्युकेशन, ठीक आहे. त्यातही स्त्रियांचं एज्युकेशन, आणि ह्याचा संबंध कशासोबत लावलाय? फर्टिलिटी रेट, म्हणजे डेमोग्राफी जो शब्द आहे ना, लोकसंख्या, तो. आणि नुसती लोकसंख्या नाही तर मग लोकसंख्येचा संबंध इथं वुमन एम्पॉवरमेंट, एज्युकेशन. देशातील लोकसंख्येमध्येही तुम्ही बघा, ज्या वेळेला आपण असं म्हणतो की विकास झाला पाहिजे, मग तो कसा? सगळ्या राज्यांचा सारखा, ग्रामीण शहरी भागांचा पण सारखा, ॲट द सेम टाइम स्त्री पुरुष यांचा पण काय झाला पाहिजे? सारखा. आणि मग इथं तुमच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये त्याला आपण जेंडर इक्वेलिटी म्हणतो, लिंग समानता म्हणतो. तुम्हाला तो सार्वजनिक वित्तामध्ये पण टाइप्स ऑफ बजेट आहे बघा, अर्थसंकल्पाचे प्रकार. त्यात एक जेंडर बजेटवर प्रश्न आहे. मग ते सगळा अँगल परत काय येतो? सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, म्हणजे समाजातला दुर्लक्षित घटक. मग समाजामध्ये जाती धर्मानुसार वेगवेगळे दुर्लक्षित घटक आहेत, पण अजून एक घटक कुठला मागे राहिलेला? स्त्री. त्याला इथं फोकस केलेला आहे. आणि मग त्याचा संबंध काय लावलेला बघा इथं? एज्युकेशनचा संबंध परत इथं लोकसंख्येसोबत किंवा फर्टिलिटी सोबत. एवढ्या लेवलला आपल्याला विचार करावा लागतो. आणि मग एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येतं. मग पुन्हा आपल्याला पायाभूत सुविधा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर माहिती पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला डेव्हलपमेंट बघता ना, विकास, त्या विकासामध्येच काय काय येतं बघा आता. देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे, दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, आरोग्याचा दर्जा सुधारला पाहिजे, शिक्षण, दळणवळण, त्याच्यानंतर दरडोई उत्पन्न, आर्थिकही घटक आणि सामाजिक घटक, राहणीमानाचा दर्जा. आणि मग ते सामाजिक घटक मध्ये हे आरोग्य, शिक्षण, दारिद्र्य, बेरोजगारी, सगळे पॅरामीटर इथे येतात. नेक्स्ट प्रश्न वाचा आणि सांगा. चला. टॉपिकचं नाव सांगा. ऑनलाईन पटकन. बर, ठीक आहे, हरकत नाही, प्रयत्न करा. आता तुम्ही प्रश्नात जर बघितलात, नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे. हे नियोजन म्हणजे कुठलं? आर्थिक नियोजन. ठीक आहे. विविध योजना दस्तऐवजातून. योजना म्हणजे काय? पंचवार्षिक योजना. आणि मग या आर्थिक नियोजनाच्या दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये काय दिसून येतं? मग परत तोच मुद्दा येतो. आपण ज्या वेळेला भारत स्वातंत्र्य झाला 47ला, तिथून पुढं म्हणजे ब्रिटिशांनी ज्या आर्थिक पिळवणुकीतून आपल्याला सोडलं, फार एक्सप्लॉइट केलं ना आपल्याला सगळ्याच बाजूनी. आणि मग तिथून आपला स्वतःचा देश म्हणून आपण ज्यावेळेला विकासाच्या गोष्टी सगळ्या ठरवायला लागलो, त्यालाच आपण प्लॅनिंग म्हणतो, त्यालाच नियोजन म्हणतो. आणि मग हे नियोजन, हे प्लॅनिंग, ह्याच्यामध्ये जे आपण म्हणतोय त्याच नियोजनाचं मेन महत्वाचं एखादं उद्दिष्ट सांगायचं म्हणलं तर हे येईल का? देशाचा विकास करणे, अर्थव्यवस्थेचा विकास करणे, बरोबर. आणि मग याच विकासामध्ये आता बघा, आर्थिक वृद्धी, आत्मनिर्भरता, बेकारी निर्मूलन, उत्पन्न विषमातील घट, गरिबी, आधुनिकीकरण, समावेशक शाश्वत वृत्ती, हे सगळे पॉइंट्स आहेत. आणि हे सगळे पॉइंट्स तुम्हाला एकाच ह्याच्यात सांगायचं म्हणलं तर काय सांगा? विकास करणे. इथं तुम्हाला दारिद्र्य पण आहे, हे काय? गरिबी म्हणजे दारिद्र्य, बेकारी म्हणजे बेरोजगारी, आणि हे आर्थिक वृद्धी म्हणजेच आर्थिक विकास, इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणतो त्याला. आत्मनिर्भरता, इथं काय घेणार तुम्ही?
चला ऑनलाईन. आत्मनिर्भर होणे, अर्थव्यवस्थेला आत्मनिर्भर करणे म्हणजे काय नेमकं? तुमचा कस लागणार आहे, विचार करावा लागणार आहे. साध्या गोष्टी आहेत. आपल्या देशाला आपलं आत्मनिर्भर करायचं म्हणजे साधी गोष्ट आहे, सेल्फ डिपेंडंट, म्हणजेच इतर देशावर आपलं अवलंबित्व नको आहे. याचा अर्थ आपल्या अर्थव्यवस्थेला, देशातील लोकसंख्येला ज्या वस्तू व सेवांची गरज आहे त्या वस्तू व सेवा आपण कुठं तयार करणं? देशात तयार करणं. दुसरीकडून आणायची गरज पडू नये, म्हणजेच आयातीचं प्रमाण काय होईल? आपलं कमी होईल. आणि देशातच वस्तू व सेवा निर्माण केल्यानंतर त्याचा फायदा काय होईल? कशामुळं? आत्मनिर्भरता मिळेल, मान्य मला. हा, याचा काय फायदा? आता आत्मनिर्भर म्हणजे काय, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर केली मी, की आपल्या देशामध्ये ज्या वस्तू व सेवांची गरज आहे ते आपणच निर्माण करणे. आता याचा फायदा सांगा किंवा याचे परिणाम सांगा. चला ऑनलाईन. बरं, ठीक आहे. अजून आता ह्या जर गोष्टी करायच्या असतील, मला देशातच वस्तू व सेवा निर्माण करायची असेल तर औद्योगिकरण वाढवावं लागेल, गुंतवणूक वाढवावं लागेल, मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट, इंडस्ट्री वाढवल्यानंतर काय होईल? रोजगार निर्मिती वाढेल ना. आणि मग रोजगार निर्मिती वाढल्यानंतर बेरोजगारी कमी होईल, लोकांना उत्पन्न मिळालं, दारिद्र्य कमी होईल, लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारेल. आणि लोकांकडे जर पैसे आले चांगल्या पद्धतीने तर लोक एज्युकेशनला खर्च करतील का नाही? साक्षरता, शिक्षणाचा दर सुधारेल, आरोग्याची काळजी घेतील, आरोग्याचा दर सुधारेल. एकंदरीतच काय होईल? डेव्हलपमेंट. म्हणजेच विचार करा, ही एकच कन्सेप्ट जी सिलेबसमध्ये तुम्हाला फिरून फिरून दिलेली आहे, ही सगळ्या टॉपिक संदर्भात आपल्याला अभ्यास करायची. आणि म्हणून तुम्हाला पंचवार्षिक योजनाचा टॉपिक असेल, पण त्याची सुद्धा बेसिक थीम काय विचारली बघा, त्याचं मेन उद्दिष्ट, ऑब्जेक्टिव्ह, आणि त्याच्याबाबत ही गरिबी, बेरोजगारी, ही आर्थिक वृद्धी, आत्मनिर्भरतेचा अर्थही तोच होतो की ह्याच्या मार्फतच आपण बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतो. उत्पन्नातील विषमता, आधुनिकीकरण, इनोव्हेशन, आणि हे समावेशक म्हणजे ह्याचा अर्थ इन्क्लुजन. म्हणजे का हे इथं कीवर्ड काय बघायचा? इन्क्लुझिव्हनेस. इकडे दाखवतो, या इकडे. मराठीत काही कळत नसेल तर काय आहे? इन्क्लुझिव्हनेस. म्हणजेच इथं कुठला शब्द आहे? समावेशक. मग इन्क्लुजन आहे का नाही आपल्याला? म्हणजे इथं पुन्हा तोच मुद्दा येतो की जे काही गोष्टी करायच्या आहेत मला, त्या सगळ्यांना सोबत घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि शाश्वत हा शब्द दिला होता का तिथं पण? ते म्हणजे शाश्वत विकास हा एक शब्द, पण विकास हे कॉमन आहे. आता विकासामध्ये पण तुम्हाला बघा, मानव विकास, शाश्वत विकास, सर्वसमावेशक विकास, ह्या अशा गोष्टी करायच्या. यस, ठीक आहे. चला, इथंपर्यंत काय लक्षात आलं? परत तुम्हाला सिलेबसवर आणतो मी. चलो पटकन 2 मिनिट घ्या. आणि पुढचा जो मेन एरिया आहे, आता ऍक्च्युली आपण सिलेबस डिकोडिंगला आलोय. त्याच्या अगोदर इथंपर्यंत काय कळालं? ऑनलाईन, ऑफलाईन, पटकन. बिफोर दिस लेक्चर तुम्ही ज्यावेळेला सिलेबस बघितला असेल तेव्हा काय माइंडसेट होता या सिलेबसकडे बघण्याचा, आणि आता अर्ध लेक्चर झालंय आणि काय माइंडसेट तयार झालाय सांगा. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. हे कळायला पाहिजे. हा सगळ्यात स्ट्रॉंग मेसेज मला आज या लेक्चरमधून द्यायचा आहे. राज्यसेवा जर करत असाल, प्री मेन फोकस, कारण आता प्री आणि मेन्स एकत्र नाही घेऊ शकत आपण, कारण पूर्ण हेच अँगलच वेगळा आहे, ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह. पण प्रीचा जर मेन फोकस असेल तर सगळ्यात महत्त्वाचं डेव्हलपमेंट इज अ की कन्सेप्ट. आणि डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट छोटी नाही, ह्याला फार अँगल आहे. तुम्ही कुठल्याही गोष्टी डेव्हलपमेंट सोबत जोडू शकता. येस, एक्झॅक्टली. ऑनलाईन तुम्ही ते एक पॉईंट सांगितला बघा. आता दुसरा महत्वाचा पॉईंट तुम्ही एक सांगितला की या सगळ्याचा क्रक्स एवढाच आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा करायची असलं डेव्हलपमेंट, आणि मग तेच आपल्याला अख्खं डिकोड करायचं बॅचमध्ये, लेक्चरमध्ये. दुसरा ऑनलाईन त्यांनी सांगितला तुम्ही की इकॉनॉमिक्सची इंटरलिंकिंग हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. इतर कुठल्या विषयात एवढं आहे का नाही मला माहित नाही, ती आपापली फॅकल्टी सांगेल. इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला असं कळून चालणार नाही, सर मी आर्थिक विकास टॉपिक केला. अरे आर्थिक विकास टॉपिकच तुला दुसरे 10 टॉपिक घेऊन करावं लागणार आहे. पंचवार्षिक योजना आलं, आर्थिक नियोजन आलं, दारिद्र्य बेरोजगारी करणं म्हणजे आर्थिक विकास करणं आलंच. तुला रोजगार निर्मिती करायची म्हणजे इंडस्ट्री आली,
गुंतवणूक आली आणि मग हे सगळं कोण करतं? सरकार करतं. म्हणजे सरकारचं धोरण आलं, म्हणजे राजकोषीय धोरण आलं, म्हणजे सार्वजनिक वित्त टॉपिक आला. बरं, ह्याच्यातून सरकारला एवढा खर्च करायचा आहे, तो कुठं रोजगार निर्मिती होईल? म्हणजे सरकारला इन्फ्रास्ट्रक्चर करावं लागेल, त्यासाठी पैसे लागतील. पैसे उभं करायचं असेल तर सरकार टॅक्स लावतं का नाही? म्हणजे कर प्रणाली टॉपिक आला. विचार करा, डेव्हलपमेंट ही जी गोष्ट आहे ह्याच्यासोबत इतर टॉपिकची लिंक आहे, म्हणून इंटरलिंकिंग तुम्हाला इथं फार जास्त आहे. मी एकच टॉपिक केला आणि समजून घेतला असं होणार नाही. त्या टॉपिकचा संबंध इथंच बघा ना, ह्या इथं एकाच प्रश्नामध्ये किती टॉपिक घेतले तरी तुम्हाला. चला, ते राम ऑनलाईन तुम्ही जे कमेंट टाकली ना ती, तर तुम्ही ऍक्च्युली खराखरच लक्षात घेतला या लेक्चरचा. या इकडं सांगा मला किती टॉपिक मेन्शन केलेले आहेत. टॉपिकचे नावं जर सांगायचं म्हणलं तिथं, एक तर कुठला टॉपिक आहे पहिल्या प्रश्नामध्ये? पंचवार्षिक योजना. इथं कुठला टॉपिक आहे? ह्या आर्थिक वाढ आर्थिक विकास दुसरा टॉपिक आहे. हा कुठला आहे? बेरोजगारी. हा कुठला आहे? गरिबी. हा कुठला आहे? शाश्वत. 4 ते 5 टॉपिक तुम्हाला एकाच प्रश्नामध्ये आहेत. नॉट अ जोक. कळेल अजून तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्नांची लिस्ट नसेल माहित टॉपिकची. आपलं इकॉनॉमिक्स गाईड पुस्तक कोणाकडे काय माहित नाही, ज्याच्याकडे असेल त्याला कळेल. इंडेक्स बघा तुम्ही, इंडेक्स. 4 ते 5 टॉपिक, 6 टॉपिक तुम्हाला एकाच प्रश्नात टाकलेत. ही इंटरलिंकिंग नाही तर काय? हा, येस येस रोहित, राईट राईट, तोच मुद्दा. तुम्ही पण तेच सांगितला, इकॉनॉमीला डेव्हलपमेंटशी कनेक्ट करायचंय. ही ऍक्च्युली डिमांड आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेची. आणि इथपर्यंत जो सगळा बघितला हा आहे ऍक्च्युली आयोगाने दिलेला सिलेबस. आणि ही झाली सिलेबस डिकोडिंग. आयोगाचे वाक्य न वाक्य, शब्द शब्द आपण समजून घेतले, त्याचा अर्थ. आणि काही प्रश्नांचे तिथं हे घेतले सॅम्पल आपण. अजूनही बरेच प्रश्न पुढे डिस्कस करायचे, हे एवढ्यावर थांबणार नाही मी. आपलं बॅच सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही पूर्ण बऱ्यापैकी तुम्हाला PYQ दाखवेल चांगलं 3-4 वर्षाचं. आणि मग अजून पुढच्या लेवलचं जे काय अंडरस्टँडिंग आहे तुम्हाला येऊन जाईल. एक्झॅक्टली राज्यसेवा म्हणजे ही राज्यसेवा पूर्व परीक्षा, येस एक्झॅक्टली. इकॉनॉमिक्स म्हणजे हे. आणि मग कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक येतो. आणि ह्याच्यामधून एक क्लॅरिटी काय येते, आता काय करायचं आणि काय नाही करायचं. हा पहिला वन, डूज अँड डोंट्स. आणि मग आता असं लक्षात आलं की हे करायचंय. काय करायचं हे कळल्यानंतर कसं करायचं हे तुम्हाला इथं कळतं. आणि सिलेबस समोर ठेवून ह्या गोष्टी लक्षात आल्या की बरोबर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास होतो. चला इथे येऊयात आता. आता हा सगळा जो पॉइंट आहे जे मी सांगितलं, मग सगळ्यात महत्वाचा पुढचा पॉइंट आला. सर आता सांगा टॉपिक कुठले करायचे? हे झाले आयोगाचे. मी तुम्हाला काय म्हटलं सुरुवातीला? हे इथं काय सांगितलं? पहिला पॉइंट इथं होता आपला, आयोगाने दिलेले टॉपिक्स काय करायचे? डिकोड करायचे. झाले का? आता आपण कुठे चाललोय? अदर टॉपिक अजून कुठले करायचे? हा, इथं लक्षात घ्या. इथं जे आहे इथं 2 शब्द टाकतो मी इथं. डिमांड ऑफ द एक्झाम, समजून घ्या नीटचा. आणि दुसरा आहे डिमांड ऑफ द सब्जेक्ट. हा सुद्धा प्रकार तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या समोर येईल. आता राज्यसेवा करा नाही तर कुठलंही करा, परीक्षा पास व्हायची असेल तर तुम्हाला अगोदर काय करायला पाहिजे? डिमांड ऑफ द एक्झाम. परीक्षेची काय डिमांड आहे नेमकं? पूर्व परीक्षा करायची मला काय? तर याच्यामध्ये काय असणार आहे? सिलेबस जे आपण आता बघितलं. आणि ह्याच्यामध्ये मग मी काय म्हटलंय? टॉपिक्स कुठले आहेत ते झालं, कळालं. हे टॉपिक्स आहेत आपण बघितले. मग आता आयोगाने दिलेले टॉपिक समजा मी तुम्हाला सांगितले 6 आहेत किंवा 8 आहेत वॉटेवर, किंवा 10 टॉपिक आहेत, काय जे असेल ते. चला 10 टॉपिक आहेत, एवढेच तुमच्या समोर आहेत, तुम्ही तेवढेच वाचून जाणार का? आता सेकंड पॉइंट काय? हे जे टॉपिक आहेत हे आयोगात विचारले जातात, परीक्षेला येतात, आयोगाने मेन्शन केलेले आहेत, मान्य आहे. हे टॉपिक करण्यासाठी उदाहरणार्थ समजा इथं आपण करतोय वाढ विकास, कुठलाही शब्द घ्या, किंवा मी असं म्हणतो इथं दारिद्र्य टॉपिक करतोय. चला आयोगाने मेन्शन केलेले कुठले टॉपिक डायरेक्टली जर आपण करत बसलोत आणि त्याच गोष्टी परीक्षेला येतील असं नसतं. जसं आता बघितलं एकाच प्रश्नामध्ये किती टॉपिक एकत्र घेतलेत? 3-3, 4-4, 5-5 टॉपिक एकत्र. नॉट अ जोक. तसंच सेम तुम्हाला आता काय करावं लागतं? 2 कन्सेप्टची तुलना
ज्याला मी इंटरलिंकिंग म्हणतो, तशीच दोन टॉपिकची तुलना ही आपल्याला जमली पाहिजे, आणि ती जमली तरच आपण राज्यसेवा प्री लेवलला अभ्यास केला असं होईल. मग डिमांड काय एक्झामची ती टॉपिक कळाले, पण हा सब्जेक्ट किंवा हे टॉपिक समजण्यासाठी तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायला पाहिजेत. ती ऍक्च्युली डिमांड ऑफ द सब्जेक्ट आहे. म्हणजे आपल्याला प्रीला जे इकॉनॉमिक्स आहे, जे सिलेबस आहे, सब्जेक्ट आहे, तो जेवढा दिला तेवढाच न करता आपल्याला काय करावं लागेल, थोडा बेस पण समजून घ्यावा लागेल. त्या सब्जेक्टची रिक्वायरमेंट आहे, किंवा हे टॉपिक ज्यावेळेला आपण करतो ना, ह्या टॉपिकच्या आधीही काही बेस माहिती पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज डिमांड ऑफ द सब्जेक्ट. उगाच सब्जेक्ट टॉपिक दिलेत, मी वाचलेत, पुढे गेलो असं होत नाही. ते टॉपिक समजून घेण्यासाठी काही अशा कन्सेप्ट आहेत, काय असे टॉपिक आहेत जे तुम्हाला वाचावं लागतील, समजून घ्यावं लागेल. ह्याचा अर्थ डिमांड ऑफ द सब्जेक्टमध्ये काही असे टॉपिक्स आहेत जे डायरेक्टली परीक्षेला विचारले जातील का? नाही. ह्याच्यावर डायरेक्टली प्रश्न दिसेल का? नाही ना. प्रश्न कशावर असणार आहेत? हे इथं, कारण आयोगाने सिलेबस दिलाय. पण हे टॉपिक समजून घेण्यासाठी कोणाची गरज आहे? ह्या टॉपिकची गरज आहे. दिस इज कॉल्ड ॲज डिमांड ऑफ द सब्जेक्ट. आणि मग आपल्याला असे काही टॉपिक्स, अशा काही कन्सेप्ट समजून घ्यावं लागतील. भलेही ते डायरेक्टली परीक्षेला येणार नाहीत, पण तुम्हाला पूर्ण व्यवस्थित टॉपिकची इंटरलिंकिंग करण्यासाठी ते टॉपिक्स, ते बेस क्लिअर करून पुढे जावं लागणार आहे. म्हणून इथं अदर सब्जेक्ट किंवा अदर टॉपिक हा जो इथं पॉईंट टाकला होता ना, हे इथं आता आपण बघतोय. आणि हे म्हणजेच काय? डिमांड ऑफ दी सब्जेक्ट. चला, इथंपर्यंत कळालं का? ऑनलाईन कन्फर्मेशन द्या, पुढचा कार्यक्रम सुरू करायला. ऑनलाईन सांगा, किती जण आहेत सगळे सोबत कंटिन्यू स्टार्ट पासून? हा, येस आहेत ना? ओके. आता या, आता तुम्हाला याचा अर्थ कळेल. ही जी लिस्ट आहे ना, आता याचं महत्व कळेल. त्याच्यामुळे इथं डायरेक्ट या लिस्टवर नाही आलो मी. आता सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेला आपण राज्यसेवा करतो, इथं सूक्ष्म आणि समग्र अर्थशास्त्र एकदम बेसिक आहे. परीक्षेला विचारलं न विचार डझंट मॅटर, आपल्याला हे माहिती पाहिजे. डिमांड ऑफ द सब्जेक्ट. आपण ज्या गोष्टींचा अभ्यास करतोय, आर्थिक विकास, आर्थिक वाढ, हे मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये येतं का मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये येतं? म्हणजेच हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे, परीक्षेला विचारू न विचारू. त्याच्यानंतर समाजवादी, भांडवलशाही, मिश्र अर्थव्यवस्था. आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो, इंडियन इकॉनॉमी आपल्या सिलेबसला आहे. आणि मग भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे? समाजवादी आहे का भांडवलशाही आहे? बरं, त्याच्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला, 6व्या 7व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत, पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून 7व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत कुठल्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आपल्याकडे दिसून येतं? समाजवादी की भांडवलशाही? आणि 8व्या पंचवार्षिक योजनेपासून ऑनवर्ड्स पुढं, म्हणजेच 1991 नंतर नाही माहित. मग याच्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? बेसिक. अरे, सोशलिस्ट इकॉनॉमी काय, कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी काय, भारतीय अर्थव्यवस्था मिक्स्ड इकॉनॉमी आहे म्हणजे नेमकं काय कळते का? हे डायरेक्टली असा प्रश्न आहे का? सांगा, एक्सप्लेन द समाजवादी अर्थव्यवस्था, असा प्रश्न असू शकतो का? पण आपल्याला काय बेस माहिती पाहिजे. विकसित, अविकसित आणि विकसनशील ही काय कॅटेगरी आहे? भारत कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो? आणि मग ह्याचे वैशिष्ट्य काय आहेत नेमके, जे की बजेट आणि सर्वेमध्ये सतत पंतप्रधान मोदी शब्द वापरतात? विकसित भारत 2047 पर्यंत 100 वर्षे पूर्ण होतात ना आपल्याला, विकसित भारत दर्जा मिळवायचा आपल्याला. तर मग हा काय प्रकार आहे नेमका, समजला पाहिजे ना. आणि हे तर डायरेक्ट सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे, सेंटर पॉईंट आहे आपला. आपण आर्थिक वाढ, आर्थिक विकास शब्द फार ऐकतो, दोघात नेमका फरक काय? डिफरन्स बिटवीन इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि डेव्हलपमेंट नुसता शब्द आला तर पुढे बघा, आता विकास, मानव विकास, शाश्वत विकास, ह्याच्या सोबत अजून एक शब्द इथे टाका, सर्वसमावेशक विकास. विकासाचे एवढे प्रकार आहेत. म्हणजे मुळात आपल्याला बघा, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट माहिती पाहिजेत. पहिल्यांदा इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट म्हणजे काय, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आणि मग डिफरन्स बिटवीन इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. हे कळल्यानंतर डेव्हलपमेंटचे परत काय प्रकार? ह्युमन डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. हे काय? आणि ह्या सगळ्या गोष्टींची क्लिअरिटी येणं म्हणजेच ऑलमोस्ट बऱ्यापैकी तुम्ही आयोगाने दिलेला सिलेबस कव्हर केलेला आहे.
हे एवढ्यावरच सगळं आपण जे आता बघितलं ते. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचे क्षेत्र, सेक्टर ऑफ इकॉनॉमी. आपण ज्या वेळेला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट म्हणतो, इकॉनॉमीची, देशाची ग्रोथ डेव्हलपमेंट झाली पाहिजे ना, मग त्या इकॉनॉमीमध्ये काय काय येतं? पूर्ण इकॉनॉमीमध्ये 3 वेगवेगळे सेक्टर केले जातात. कुठले सेक्टर? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. त्यालाच आपण ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर म्हणतो, इंडस्ट्री सेक्टर म्हणतो आणि सर्व्हिस सेक्टर म्हणतो. आणि मग प्रश्न एक काय होता? हा वाला प्रश्न काय बघा इथं, वाचा. कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, अर्थव्यवस्थेचे सर्व क्षेत्र. कळालं का? म्हणजे आपल्याला ह्या सगळ्यावरून एक लक्षात येतं की हे सगळे टॉपिक, हे अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आपल्याला बेसिक लेवलला समजून घ्यावं लागते. शाश्वत विकास तर डायरेक्ट मेन्शन केला का नाही? तिथं आहेच आपल्याला. हा एरिया लक्षात आला? हा बेसिक आहे, हे तर म्हणून टाकलं हे. ह्याच्याशिवाय तुम्ही लिटरली पुढचे टॉपिक सुरूच करू शकत नाहीत. म्हणजे असं नाही की सिलेबसनं आयोगाने मेन्शन केलं, मी डायरेक्ट आर्थिक वाढ, आर्थिक विकास घ्यायला लागलो. आता इथं असं एक्सपेक्ट करू नका, हे आयोगाने सिलेबस दिलाय समजा इथं, हे सर इथून सुरुवात करा, हे आर्थिक आणि सामाजिक विकास एक्सप्लेन करा आम्हाला. असं नाही होणार. आता आपल्या पद्धतीनं आपण मोल्ड करू आणि त्याच्या पद्धतीने तुम्हाला शिकू, फक्त सिलेबस मात्र सगळं कव्हर होणार. हा एरिया बेसिक. आता या इकडं हा कोर एरिया मेन. म्हणजे आता ह्याच्यातले सगळेचे सगळे टॉपिक्स करायचे नाहीत, तुम्हाला तेही सांगेल की त्याच्यात कुठलं काय प्रायोरिटी द्यायची, काय सगळंच नाही, फक्त समजून घ्या. पहिला एरिया जास्त इम्पॉर्टंट होता, याच्यावर नो, जास्त सिलेबस इथंच आहे ना. आता ह्याच्यासोबतची जी इंटरलिंकिंग आहे ना, ती इथं असते आयोगाची प्रश्नांची. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न. मला सांगा, आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास जरा थोडंफार माहिती आहे, मुळात त्याची डेफिनेशन काय आहे रे? ज्याला आपण म्हणतो नाही का देशाचा आर्थिक वाढ विकास झालेला आहे किंवा आर्थिक वाढ झाली देशात, म्हणजे काय? देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झालेली आहे. आधीच्या तुलनेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न काय झालंय? वाढलंय. त्याला तर आर्थिक वाढ म्हणतो आपण. म्हणजेच आर्थिक वाढ घ्या, आर्थिक विकास घ्या, त्याचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर कुठला आहे? राष्ट्रीय उत्पन्न, देशाचं उत्पन्न वाढवणं. आणि मग हा टॉपिक करावा लागला का नाही आपल्याला थोडा तरी? तुम्ही डेव्हलपमेंट हे जर घेत असाल तर डेफिनेटली हा पॉईंट आपल्याला घ्यावाच लागतो. हे तर आहेतच, बघितलं अर्थव्यवस्थेचे क्षेत्र. फक्त त्याच्यात लक्षात ठेवायचं, कोर ॲग्रिकल्चर, कोर इंडस्ट्री, प्रीला हे वेगळे बरं का, सांगेल तुम्हाला ते पण मी विथ PYQ दाखवून. इथं जे अपेक्षित आहे हे सेक्टर ऑफ इकॉनॉमी म्हणून अपेक्षित आहे. इथं पूर्ण ॲग्रिकल्चर करणार का तुम्ही? कोर ॲग्रिकल्चर, जसं की वेगवेगळे पीक पद्धती किंवा टाइप्स ऑफ सॉइल्स, मृदेचे प्रकार, ते कुठं जातं? मग जिओग्राफीमध्ये जातं. म्हणून हे कृषी बघून तिकडे कृषीकडे जायचं नाही, ह्याला इकॉनॉमीचा टच द्यायचा. म्हणून म्हणलं हे अजून परत तुम्हाला व्यवस्थित सांगेल मी पुढचं विथ PYQ. दारिद्र्य मेन्शन केलाय का? बिलकुल जशाल तसं आहे. आता हे आलं म्हणजे हे येणारच का नाही? एका नाण्याच्या दोन बाजू. आणि एकंदरीत ह्याचा काय संबंध आहे मला सांगा? सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्त म्हणजे अरे सरळ सरकारचं धोरण. मला सांगा, पूर्ण देशाचा विकास किंवा वाढ करायची, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, हे कोण ठरवतं? गव्हर्नमेंट. सरकारचं उत्पन्न, सरकारचा खर्च. म्हणजेच आपल्या सिलेबसमध्ये जो सेंटर पॉईंट आहे डेव्हलपमेंट, ते करणार कोण आहे? सरकार. आणि मग सार्वजनिक वित्त हा फार जास्त व्यवस्थित आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर मग हा चलन व पैसा, महागाई, RBI, बँकिंग, हे त्याच्या आजूबाजूचे. का बरं? असं बँकिंगचा संबंध आपल्या इकडं सिलेबस सोबत कसा येईल? उदाहरणार्थ डेव्हलपमेंटचा संबंध, सिलेबसमध्ये जो कीवर्ड दिला डेव्हलपमेंट किंवा राज्यसेवा प्रीचा सिलेबस आणि बँकिंग हा टॉपिक जर घेतला तर काय सांगाल? चला ऑनलाईन कोणाला? ग्रामीण भागातील लोकांना, गरिबांना, तळागाळातील लोकांना, छोट्या उद्योगांना, व्यवसायांना. म्हणून तुम्ही बघा, बँकिंग बाबतीत जर बघितलं, आता इथं अख्खा बँकिंग टॉपिक घेणं अपेक्षित नाही आपल्याला. सिलेबसला जर बघितलात तर इथं सरळ कुठल्याही ग्रामीण भागात जा, गावात जा, तिथं प्रायव्हेट बँका दिसत आहेत की गव्हर्नमेंटच्या बँका दिसत आहेत? गव्हर्नमेंट. SBI दिसेल बघा तुम्हाला, पत्र्याच्या शेडमध्ये असेल, पण SBI जिथं असणार. त्याचं काय कारण आहे? समावेशन, वित्तीय समावेशनावर प्रश्न होता का नाही? आणि मग ते समावेशनाचा संबंध बँकिंग, त्याचा संबंध RBI. बरं, दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट, तुम्हाला महागाई याचा अभ्यास का करायचा आहे? लावा लिंक. महागाईचं बेसिक का माहिती पाहिजे? राज्यसेवा पूर्व परीक्षा सिलेबस, डेव्हलपमेंट हा सेंटर पॉईंट पकडला तर.
याचं उत्तर दिलं तर मग समजायचं तुम्ही पूर्ण लेक्चर नुसतं ऐकलं नाही तर समजून घेतलं. आतापर्यंत मी सांगितलेल्याच याच्यावर एक्सप्लेनेशनवर याचं उत्तर लपलेलं आहे. आतापर्यंत जे डिस्कस केलं त्याच्यामध्येच. नाही, बर अजून चुकू द्या, बोला, सांगा. हा जो टॉपिक आहे ना, हा का अभ्यासायचा? आपण ज्यावेळेला आर्थिक विकास करायचा म्हणतोय, देशाचा विकास करायचा असेल तर देशातील राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे, दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, गुंतवणूक वाढली पाहिजे, औद्योगिकरण वाढलं पाहिजे, बेरोजगारी कमी झाली पाहिजे, दारिद्र्य कमी झालं पाहिजे. आणि मग याच्यासाठी एक अडथळा असा आहे, जर देशामध्ये महागाई असेल, वस्तू व सेवांची किमती खूप जास्त असतील. बघा आता विकासावर परिणाम कसा होतो. ही वस्तू आहे 100 रुपयाला, 102 रुपये 105 रुपये झाली हरकत नाही, 106 रुपये झाली हरकत नाही, थोडी किंमत वाढ होतीये. 100 रुपयाची वस्तू जर 130 रुपये 140 रुपये झाली तर तुम्ही विकत घ्याल का? म्हणजेच महागाई ही नियंत्रित असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यात तुम्हाला मी सांगेल ती चालणारी महागाई ही चांगली असते ऍक्च्युली. पण तुम्हाला ह्याच गोष्टी जर खूपच जास्त किंमत वाढ झाली तर लोक वस्तू विकत घेणार नाहीत. आणि विकत नाही घेतलं तर काय परिणाम होईल पुढं? वस्तू व सेवांची मागणी कमी होईल, उद्योजकांना लॉस होईल ना. मी समजा उद्योजक आहे, मी तयार केलेल्या वस्तू आहेत, महागाईमुळे लोक वस्तू विकत घेत नाहीयेत, प्रचंड मोठा लॉस आहे, हेवी इन्व्हेस्टमेंट केलेली असती लाखो करोड रुपये. बरं मग आता डिमांडच नसेल तर मी उत्पादन जास्त घेईल का अजून वस्तू व सेवांचं? आणि उत्पादन जर घेणार नसेल तर नवीन रोजगार निर्माण होईल का? मी कंपनीमध्ये 100 कामगार ठेवले होते, 100 वस्तू तयार करत होतो, डिमांडच नाहीये. मी प्रोडक्शन कमी केल्यावर कामगार ठेवणार नाही, बेरोजगारी निर्माण होईल, दारिद्र्य वाढेल. आणि मग हेच तर सिलेबसला आपल्या. आणि हे सगळं कशामुळे झालं? कशामुळे झालं? महागाईमुळे. आता कळालं का? आणि वाक्य क्लिअर कट सांगतो तुम्हाला. स्टेटमेंट असं आहे, पण सिलेबसला आर्थिक वाढ आर्थिक विकास आहे का नाही? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे ना. मग स्टेटमेंट असं आहे, चालणारी महागाई ही आर्थिक वाढीसाठी पोषक असते किंवा आर्थिक वाढीसाठी हितकारक असते. बघा म्हणजे आर्थिक वाढ किंवा आर्थिक विकास याचा संबंध कोणाशी जोडलाय? महागाई सोबत. आता कळालं? म्हणजे सरसकट आपल्याला एक टॉपिक घेतला की डिटेलमध्ये न बघण्यापेक्षा त्याचा संबंध इकडे जोडायचा आहे. म्हणून याचा सुद्धा बेसिक आपल्याला माहिती असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आरबीआय झालं, हे झालं, सगळे कुठलेही घ्या. आता हे वित्तीय बाजार पण तसंच आहे. काय ते बघू आपण. पंचवार्षिक योजनेचा तर मेन तेच आहे ना ऍक्च्युली. तुम्ही 5-5 वर्षाच्या योजना तयार करताय म्हणजे काय करताय? विकासासाठी 5-5 वर्षाच्या योजना तयार करताय ना. पंचवार्षिक योजना म्हणजे आर्थिक नियोजन, आणि हे नियोजन म्हणजेच काय? डेव्हलपमेंटचं आहे. देशात 5 वर्षात मला काय काय करायचं मी नियोजन केलं, पंचवार्षिक योजना राबवली, ती संपली, परत दुसरी, परत तिसरी. इट इज अ टाईप ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन, त्याला पंचवार्षिक योजना म्हणू. आणि नवीन आर्थिक सुधारणा गव्हर्नमेंटची एक काय म्हणतो आपण त्याला, पॉलिसी होती, फार मोठं डिसिजन होतं. नवीन आर्थिक सुधारणा, नवीन आर्थिक धोरण म्हणतो, धोरण पॉलिसी 1991ला. बरं, परकीय व्यापाराचा सांगा. परकीय व्यापाराचा आणि आपल्या सिलेबसचा काय संबंध? कुठं कशी लिंक लावता येईल? चला ऑनलाईन का? बर, त्याच्यामधला एक घटक निवडायचा म्हणलं तर, किंवा दोन्ही तुम्ही सांगितलं बरोबर आहे, एक्झॅक्टली राईट उत्तर आहे. त्याचा काय फायदा होईल कसा? चला ऑनलाईन. बर, मग ती निगेटिव्ह बाजू आहे ना. हा, मग त्याच्याने विकास कसा होईल? मग पॉझिटिव्ह बाजू कुठली आहे? निर्यात ही पॉझिटिव्ह बाजू आहे, राईट. आयात नाही. मग निर्यात जास्त केलं. बघा आपण ज्या वेळेला असं म्हणतो देशामध्ये 100 लोक राहत आहेत, 100 वस्तू व सेवांची डिमांड आहे, आपण तेवढ्या तयार केल्या, काही इश्यू नाही. पण ऍक्च्युली आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी जर वाढवली, आपण 100 नाही 100 वस्तूंची डिमांड आपण 150 वस्तू तयार केल्या, आपल्या देशातील गरज पूर्ण झाल्यानंतर आपण काय करतो? निर्यात करतो. आणि निर्यात केल्यामुळे काय मिळतं? परकीय चलन मिळतं. तो फायदा आहे ना. आणि मग त्या परकीय चलनातून आपल्या देशात ज्या वस्तू तयार होत नाही त्या आपण काय करू शकतो? आयात करू शकतो. मग दोन्हीपणे फायदा झाला. एक तर आपण आपल्या वस्तू निर्यात केल्यामुळे पैसे मिळाले, त्या मिळालेल्या पैशातून अशा गोष्टी आयात केल्या ज्या आपल्या देशात तयार होत नाहीत, किंवा
इतर देशामधली चांगली टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, इनोव्हेशन जे आपल्याकडे नाहीये ना. बघा युरोपमधले देश, अमेरिका, जपान, चीन, टेक्नॉलॉजी किती पुढे गेलेली आहे. बरं ती आपल्याला आयात करायची म्हणलं, घ्यावी म्हणलं तर परकीय चलन लागेल. ते परकीय चलन कशातून मिळणार आहे? निर्यातीतून मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत निर्यात असेल, आयात असेल, या दोन्हीतूनही देशाचा विकास होईल का नाही? जास्त चांगली टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान भारतात आलं तर आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढेल का नाही? उत्पादन क्षमता, औद्योगिकीकरण फार स्ट्रॉंग होईल. ह्याच्यामुळे विकास होईल का? राईट. मग हा सगळा प्रकार परत तोच येतो. आणि तुम्हाला याच्यामध्ये तर क्लिअर सांगेल, अर्थतज्ञ जे सांगतायत किंवा याच्यात बऱ्याच इकॉनॉमिस्टने थेरी मांडलेली आहे, आपली एक्सपोर्ट ओरिएंटेड ग्रोथ असली पाहिजे, म्हणजे निर्यात आधारित वृद्धी असली पाहिजे. मग हा सगळा प्रकार तिथं बघू आपण. आंतरराष्ट्रीय संघटना, त्यातही विशेषतः मी तिघांचा इथं उल्लेख करेल. IMF, वर्ल्ड बँक, WTO. आता ह्या तिघांपैकी परत ज्या सिलेबसवर मागच्या 1-1.5 तास झाला आपण चर्चा करतोय, ह्या तिघांपैकी एकाला निवडायचं म्हणलं तर कोणाला निवडणार? जास्त सिलेबस सोबत मॅच होणारा कुठला घटक आहे? बर, गुड. पण काय कारण आता? उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड, परफेक्ट. पण तीच संस्था का? मग हे पण देते ना. मग हे देत नाही, हे सोडून द्या, WTOचा विषय क्लोज करा. पण ह्या दोघांपैकी तुम्ही हे निवडलं बरोबर आहे. कारण आता IMF जी आहे ती पण मदत करते, कर्ज देते, पण ती व्यवहार तोलासाठी कर्ज देते, परकीय व्यापारातला इम्बॅलन्स दूर करण्यासाठी कर्ज देते. ही जी नाही, ह्याचं नावच आहे IBRD. स्थापनेच्या वेळेस वर्ल्ड बँक आपण म्हणतो, तुम्हाला बऱ्यापैकी माहित पण नसेल, ती ऍक्च्युली तिचं नाव आहे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. काय? वर्ल्ड बँक म्हणजे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. हा शब्द जगामध्ये जे देश आहेत, विशेषतः अविकसित देश आहेत, मागास देश आहेत, त्यांना विकासासाठी कर्ज उपलब्ध करून देते. आणि विकासासाठी देणे म्हणजेच तुम्ही बघा, कधी पण वर्ल्ड बँकेला आपण म्हणतो, अरे हे वर्ल्ड बँकेची फंडिंग आली, अरे हा वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट आहे. तो प्रोजेक्ट कशा संबंधित असतो? रिगार्डिंग टू एज्युकेशन, रिगार्डिंग टू हेल्थ, रिगार्डिंग टू वाहतूक, किंवा ज्याला आपण रस्ते म्हणतो, मोठे मोठे प्रोजेक्ट बघा ना तुम्ही. आता विशेषतः ग्रामीण भागामध्ये ट्रान्सपोर्टेशन, ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा पार्ट आहे, डेव्हलपमेंटचा पार्ट आहे. आता कळालं? आणि मग तो अँगल आपल्याला इथे माहिती पाहिजे. बाकी लोकसंख्या तर क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. गव्हर्नमेंट स्कीम पण आहेत. दिस इज ऑल अबाउट मेजर सिलेबस टॉपिक्स. कळाले का? आणि इकडं सेम परत शेती म्हणलं की येणारच, ग्रामीण विकास त्याच्यातही पार्ट आहे, सर्व सामाजिक विकास करायचं म्हणलं की येणार तुम्हाला. हा, आता हा जो पार्ट आहे हा डायरेक्टली प्रीला येत नाही, पण तुम्हाला परत सांगेल की त्याच्यात नेमकं काय येतं. सहकारी बँका, संस्था, उद्योग तर असणारे पायाभूत सुविधावर आता चर्चाच केली आपण. ह्याचं प्रमाण डिस्क्रिप्टिव्हला, मेन्सला जास्त होतं, प्रीला नव्हतं. एखादा दुसरा प्रश्न येतो. कधी कधीच असं असतं की वर्ड सिच्युएशनला एकाच वर्षी 3-3 प्रश्न विचारतात ह्याच्यावर. पण हा स्वतः पार्ट तुम्हाला एक्सप्लेन करेल नंतर. आणि इथं मात्र महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, ह्याच्यावर बजेट आणि सर्वे महाराष्ट्राचं एवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. हे सगळे मुद्दे, सगळे टॉपिक्स कुठं ना कुठं आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली बघायचे आहेत. एवढा मोठा व्हास्ट सिलेबस आहे. म्हणजेच आता कन्क्लुजन सांगायचं म्हणलं या सगळ्यांचं, इथं या आयोगाने सिलेबस मेन्शन केलेले किती टॉपिक आहेत रे? 6 जे इथं आहेत. ऍक्च्युअली किती करायचे आहेत? भरपूर करायचे. पण ते करताना कुठंतरी मर्यादा ठेवायची, कशा पद्धतीने केली पाहिजेत हे कळालं तरच आउटपुट मिळतं. नाहीतर असा मोठा समुद्र आहे भरपूर, आणि तो सगळाच घ्यायचा का? बरं, इथं पण क्लिअरिटी आली. नेमकं ज्याला आपण फार छोटा सिलेबस समजत होतो, मग त्याच्यावर प्रश्न किती येतात आणि किती इतर टॉपिक आहेत, जरा हिडन टॉपिक म्हणतो. कळालं? चला, ऑनलाईन ऑफलाईन सांगा दोघं पण. आणि आता इतके वेळ भरपूर मी एकट्यानेच सगळं बोललोय, सांगितलंय. आता जरा 2 वे कम्युनिकेशन होऊ द्यात. तुमचे काय डाऊट्स आहेत, काय बोलायचं आहे तुम्ही सांगा आता मला. चला, काय विचारायचं विचार बिंदास. ऑनलाईन. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कळाला का इथपर्यंत? आजचं जे लेक्चर होतं सिलेबस डिकोडिंग, टॉपिकचे नाव वाचून दाखवले असले चाललं असतं का? हा, हे आयोगाने दिलेले आहेत, हे बाकीचे टॉपिक आहेत, करा. पण जी क्रोनॉलॉजी, जी सिक्वेन्स,
जी लिंक लावून दिली ना तुम्हाला, त्याच्या मागचा थोडा बेस सांगितला, काही कन्सेप्ट क्लिअर करून दिलेत, ते हे कारण होतं. म्हणजे सिलेबस सांगताना सुद्धा कन्सेप्टची क्लिअरिटी मला करून द्यावी लागली नवीनवाल्यांना, त्याच्याशिवाय सिलेबस कळाला नसता. चला सांगा, काय विचारायचंय, बोलायचंय ऑनलाईन? आणि काही डाऊट नसतील तर इथं या सगळ्या याच्यावर रेफरन्स बुक्स. बरं ठीक आहे, मी सांगतो सरांना हे करायला, हरकत नाही. म्हणजे हे सगळे तुम्हाला पॉईंट्स मिळतील तिथं. यस, सरांना द्यायला सांगतो. आता एवढं सगळं जे करायचंय ते कशातून करायचंय? हा तेच बुक्स, हे इथं आलो मी त्याच्यावर. ही बुकची लिस्ट आहे, घ्या लिहून. आणि मग एवढं सगळं जर करत बसलात तर याचा अर्थ प्रीला तुमचं समाधान होईल पण आउटपुट मिळणार नाही. हे सगळे बुक्स वाचायची गरज आहे का? लक्षात घ्या इकडं. त्यात हे इथून हे वर सोडा, हे सांगतो, हे आपले मी लिहिलेले बुक आहेत. इथं बघा, स्टेट बोर्ड, NCERT, ह्या दोघांना आहे. इथं जे इथून गेलेलं आहे, तर हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, दत्तसुंदरम, देसाई, भालेराव, उमा कपिला, पुरी मिश्रा, भरपूर आहेत. हे सगळं करत बसायचं का? जवळपास 700, 800, 1000 पानांची पुस्तकं आहे ती सगळी. एक पुस्तक कोणतं एवढा ठोकळा आहे. हे वाचायचं आणि द्यायचं म्हणजे तुम्ही मुख्य परीक्षा करताय, डिस्क्रिप्टिव्ह ती नाही. आता आपलं मेन काय फोकस सध्या पूर्व परीक्षा आहे, प्रिलिम बद्दल बोलतोय आपण. त्यामुळे हे जे नाही, हे सगळे सेकंडरी सोर्स ठेवा. फार म्हणजे तुम्हाला असं वाटलं की सर मला आता बेसिक पूर्ण क्लिअर झाले, मला वेळ आहे, आणि मग तुम्ही याच्यातून व्हॅल्यू ॲडिशन म्हणून करू शकता, राईट. म्हणजे हे पुस्तक बिनाकामी आहेत असं आहे का? कामाचे आहेत. पण पूर्व परीक्षेला याच्यातला इनपुट आउटपुट रेशो फार कमी आहे. लक्षात येत आहे? मेन्सला हे पुस्तकं जास्त गरजेचे आहेत. आणि प्रीला ही जर त्यामुळे कराल तर फक्त व्हॅल्यू ॲडिशन आणि मोजकंच ह्याच्यातलं केलं तरी चालेल, पण हे नकोच. मग आता प्रायमरी सोर्स कुठला ठेवायचा? तर स्टेट बोर्ड आणि NCERT ह्याला बेस ठेवायचं आहे. आणि हे बेस ठेवण्यासाठी तुम्हाला हे इकॉनॉमिक्स गाईड, म्हणजे माझं पुस्तक आहे म्हणून सांगत नाही, एकदा आवर्जून बुक बघा. किंवा अर्थनीती म्हणून माझं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर मी सॅम्पल कॉपी टाकलेली आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, ह्याच्यामध्ये ऑलरेडी इथं हे सगळं मेन्शन केलेलं आहे. कन्सेप्ट असेल, फॅक्ट्स, करंट, हे, आणि इथं NCERT आणि स्टेट बोर्ड याच्यातला कंटेंट याच्यात आहे मराठीमध्ये. त्यामुळे पूर्व परीक्षेसाठी मोर दॅन सफिशियंट आहे. आणि ह्याच्या आधी ज्या एक्झाम झाल्यात त्याच्यातलं रिफ्लेक्शन पण टाकले बरं का. म्हणजे ज्याला असं वाटतं की सर विश्वास ठेवायचा का, आणि खरंच राज्यसेवा प्रीला ह्याच्यातून मिळेल का उत्तर, तर आयोगाचा वर प्रश्न आणि खाली कंटेंट टाकलाय आत्तापर्यंत झालेल्या एक्झाम म्हणून. टेलिग्राम चॅनलवर तुम्ही बघू घेऊ शकता, हे सगळं रिफ्लेक्शन टाकलेलं आहे. इथं जे हे इकॉनॉमिक्स गाईड बुक आहे. बजेटचं सुद्धा ओरिजिनल जे गव्हर्नमेंटचं येतं 500-800 पानाचं इंग्लिशमध्ये, त्याचं प्रॉपर मराठीमध्ये करून कन्वर्ट, एक्झाम ओरिएंटेड जो कंटेंट आहे सगळाच इरिलेव्हंट करत बसायचा का, तर त्यासाठी PDF आपल्याला इथं उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचंही टेन्शन गेलं. फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स तुम्ही बघा, कालचं लेक्चर्स डेप्थ किंवा POQ अनालिसिस वाला साधे प्रश्न असतात का नाही राज्यसेवेला, वर्ष, समित्या असतात का नाही. मग हे जे फॅक्ट्स आहेत इकॉनॉमिक्सचे सेपरेट काढून दिलेत, याची PDF, याची नोट्स टेलिग्रामवर अवेलेबल आहे. ओव्हर इन्फिनिटीचं टेलिग्राम चॅनल घ्या किंवा अर्थनीती म्हणून माझं टेलिग्राम चॅनल, तिथेही बघा, कुठेही ही आहे. जवळपास 100 पानांचं सेपरेट कंपायलेशन दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे सांगायचा उद्देश काय, कन्क्लुजन, जे सिलेबसला दिलेलं आहे इकॉनॉमिक्स, हे ह्याच्या बाहेर जायची गरज नाही. म्हणजे तुम्ही जर बॅच जॉईन करणार असाल तर मीच शिकवणार आहे, आणि मग माझंच मटेरियल तुम्हाला जास्त तिथं लगेच लागू होईल. ह्याचा अर्थ तुमच्याकडे काही कोळंबे सरांचं, देशले सरांचं पुस्तक असेल तर ते चुकीचं अजिबात नाही. तुम्ही ते वापरा, नो इश्यू. फक्त इथं आपण शिकवताना हे मॅच होईल. आणि आत्तापर्यंत आलेल्या परीक्षेमध्ये सगळ्या गोष्टी ह्याच्यातून तुम्हाला रिफ्लेक्ट झालेल्या दिसतील. एवढंही वापरलं, ह्याच्या पलीकडे जायची गरज नाही. प्रीला तरी, मेन्सचं नंतर बघू आपण. चला, रेफरन्सेसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? आणि हे महाराष्ट्रात सगळीकडे अवेलेबल आहे. ऑनलाईन पण मागू शकता तुम्ही, ऑफलाईन इथं तुम्ही ऑफिसमधून घेऊन जाऊ शकता, ऑनलाईन पण. आणि तुम्हाला कुठे बुक सेंटरवर हे इकॉनॉमिक्स गाईड अर्थनीती पब्लिकेशनचं म्हणून विचारा, तुम्हाला मिळून जाईल. वन स्टॉप सोल्युशन, याचा इंडेक्स जर बघितला ना तुम्ही, पहिले काही टॉपिक आहेत, मला वाटतं इतर कुठल्या बुकमध्ये याच्यावर फोकस केलाय. सूक्ष्म समग्र अर्थशास्त्र सांगितलंय,
म्हणजे हे इथलचे बेसिक टॉपिक आहेत ना. आता मी ते इंडेक्स आणला नाही, तुम्ही इंडेक्स वाटलं तर मी दाखवेल तुम्हाला नंतर. हे जे आहे हे सगळ्यांचे सेपरेट टॉपिक केलेत तुमच्या माहितीसाठी त्या पुस्तकात. हे समाजवादी भांडवलशाही, विकसित अविकसितचा सेपरेट टॉपिक आहे. आर्थिक वाढ, आर्थिक विकास, मानव विकास, सगळं जो बेसिक पॉईंट दिलेला आहे तुम्हाला. सर्वसमावेशक विकास सुद्धा सेपरेट टॉपिक. ठीक आहे, बघा आता तुम्ही काय करायचं ते तुमच्या पद्धतीनं. सिलेबस डिकोडिंग झाली, टॉपिक्स क्लिअर झालेत, बुक्स कुठले वाचायचे तर मोर दॅन सफिशियंट. चला, द कोर इन्फिनिटीचं टेलिग्राम चॅनल बघा, तिथेही तुम्हाला मिळून जाईल. डोंट वरी, कुठलंही दोन्हीपैकी एक तुम्हाला हे सगळं कंटेंट मटेरियल जे फ्रीमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे हे बुकच्या व्यतिरिक्त हे जे आहे फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स PDF अवेलेबल आहे नोट स्वरूपात. बजेट आत्ता येईलच आपलं रिसेंट बजेट, एक 8 दिवसामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. आणि मग कन्सेप्टसाठी मात्र हे सगळं. चला आता विचारा, काय विचारायचं का? यस. आणि हे आपले सगळे युट्यूबचे सेशन्स जे चालू आहेत आवर्जून अटेंड करा. हे झालेलं आहे, हे झालेलं आहे, हे इथंपर्यंत झालेलं आहे. आता हे उद्या इतिहास आणि नंतर भूगोल परवा दिवशी. हे कोणी बघितले नसेल तर आवर्जून बघून घ्या. आपलं जे आत्ता तुम्ही बघताय युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हाच क्वालिटी कंटेंट हा तुम्हाला सतत मिळत जाईल. आणि मग राज्यसेवा क्रॅक करायची असेल तर एक्झाम ओरिएंटेड हे सगळं तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे. नाहीतर आपण करतोय फक्त बॅच, पण प्रीची बॅच अवेलेबल आहे. ही टीम सगळी आपली. तुम्हाला यूट्यूबवर यांचे लेक्चर्स मिळतील. ऑफिसचा नंबर आहे, काय कॉन्टॅक्ट करायचा असेल तर. आणि कंबाईनची तयारी करत असाल तर कंबाईनची बॅच, प्री प्लस मेन्स डिस्क्रिप्टिव्ह बॅच, जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे. येस, चलो, दिस इज ऑल अबाउट फ्रॉम माय साईड. कसं वाटलं लेक्चर? आवडलं तर लाईक करा, फीडबॅक मेन्शन करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला आवर्जून शेअर करा. राज्यसेवा पूर्वपरीक्षा इकॉनॉमिक्स बद्दल एक क्लिअरिटी आली. काय आहे पूर्वपरीक्षेला, आयोगाने काय मेन्शन केलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठले टॉपिक्स गरजेचे आहेत, इंटरलिंकिंगचा काय प्रकार असतो, हा इथंपर्यंतचा बघितलेला आहे. बाकी व्यवस्थित सगळं पुढे बॅचमध्ये डिटेलमध्ये होईल. कारण इथं एका 1.5 तासात 2 तासात सगळा एवढा मोठा आवाका कव्हर करणं शक्य नाही. स्टेट बोर्ड आता ते किती वेळ, म्हणजे तुम्ही किती वेळा म्हणताय का, तसं असेल तर ते आपल्यावर स्वतःवर, तुमची ग्रास्पिंग पॉवर किती आहे काय. जनरली कुठलंही पुस्तक 2 ते 3 वेळा वाचणं अपेक्षित असतं, त्याशिवाय त्याचा क्रक्स येत नाही. आणि स्टेट बोर्डचा सगळा कंटेंट तुम्ही चेक करू शकता. आपलं इकॉनॉमिक्स गाईड पुस्तक आहे जे माझं, त्याच्यात स्टेट बोर्ड घेतलेलं आहे इकॉनॉमिक्सचं. त्यामुळे म्हणून म्हणलं ना. आणि त्यात परत सगळ्यात महत्त्वाचं कलर पुस्तक आहे, 4 कलर. म्हणजे इकॉनॉमिक्स एक तर किचकट हे सगळा विषय, आणि त्याच्यातही तुम्हाला जर नुसते असे वाक्याचे वाक्य टाकले तर कळणार नाही. टेबल चार्ट सॉर्टिंग करून दिलेली आहे. दोन्ही करावं लागेल आपल्याला. मेन्सला तुम्हाला NCERT जास्त कामाला येईल. हो, आणि प्रीला तर मग ऑब्व्हियसली दोन्ही येईल. पण प्रीला काय होतं, जरा थोडं ऑब्जेक्टिव्ह आहे, थोडी तुम्हाला फॅक्ट्स माहिती पाहिजे, जे की स्टेट बोर्ड NCERT मध्ये काय असतं, इलॅबोरेट करून दिलेलं असतं. कन्सेप्ट जास्त हे केली असती, प्रीला जास्त कामाला येणार नाही तुम्हाला. ह्याचा अर्थ लक्षात घ्या, दोन्ही करायचंच आहे, पण आउटपुट जास्त तुम्हाला कुठे मिळेल, NCERTचं मेन्सला मिळेल. ठीक आहे. आता ही ऑलमोस्ट सुरू झालेली आहे, नेक्स्ट वीक मध्ये असेल, तुम्हाला सर सांगतील. हा, आता जाताना वाटलं सरांना भेटून जा, सर इन्फॉर्मेशन देतील. हो, चलो थांबायचं का मग, आता काय डाऊट नसेल तर. चलो, उद्याचं पण लेक्चर अटेंड करा. प्रत्येक विषयाची तुम्हाला ही क्लिअरिटी येऊन जाईल. थांबू, आपण पुढे कंटिन्यू करू. थँक्यू. बाहेर थांबा, सरांना बोलताय.